त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय होता, उपमुद्दा काय होता मुख्य? पहिला मुख्य उपमुद्दा काय होता ह्याच्यामध्ये? की कृष्ण जे आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान, हम्म, पूर्ण भगवान पुरुषोत्तम आहेत, भगवान आहे. है ना? हम्म. आणि असं आपण समजलं पाहिजे. आपल्याला नाही झालं जरी तत्वरूपाने तरी कमीत कमी आपण समजलं पाहिजे, है ना? त्याच्यानंतर काय सांगितलं होतं प्रभुपादांनी? पूर्ण पुरुषोत्तम भगवान मानलं पाहिजे. आपण काय झालं पाहिजे अर्जुनासारखं? फक्त फक्त भक्त भक्त बनलं झालं पाहिजे. पाहिजे, भक्त हा असलं पाहिजे. हा. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं ह्याच्यात? मग आणखीन एक मुद्दा, उपमुद्दा. भक्ती केली पाहिजे. हम्म. तर भक्ती आपण केली पाहिजे जर आपल्याला हा, भगवद्गीतेचा मूळ आशय समजून घ्यायचा आहे ना. हा. तर भक्ती केली पाहिजे, है ना? आणि मग मूळ आशय समजण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आणखीन एक गोष्ट सांगितली होती. भगवद्गीता भक्तीच्या भावात स्वीकार केली पाहिजे. हा, भक्तीच्या भावामध्येच याचा आपण स्वीकार केली स्वीकार पाहिजे. केला पाहिजे. बरोबर. तर असे हे पहिला मुद्दा होता, है ना? तो कमीत कमी प्रभुपादांनी म्हटलं की आपण जर या काही माहिती नसेल की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान कसे आहेत, है ना, तर कमीत कमी तुम्ही ह्याचं एक थेरॉटिकली तत्वरूपामध्ये तरी स्वीकार करा, है ना, असं सांगितलं होतं प्रभुपादांनी तिथं. हम्म. त्याच्यानंतर मग दुसरा मुद्दा काय होता मुख्यमध्ये? दुःख, काय होता? उद्देश काय? दुःख, दुःख हा. समस्या, आपल्या हा. जीवनात येणाऱ्या दुःख आणि समस्या. त्याचं नाव काय होतं? उद्देश काय आहे? भगवद्गीता का सांगितली, है ना? तर काय सांगितली? भगवद्गीतेचा उद्देश काय? हम्म. भगवद्गीतेचा उद्देश काय आहे? हा, तर त्याच्यामध्ये होतं की जसं तुम्ही सांगितलं की आपल्या जीवनात बरेचसे दुःख असतात, है ना, आणखीन काय असतं? समस्या असतात, समस्या असतात. समस्या असतात. हम्म. तर त्या समस्यामधून आपण कसं मुक्ती प्राप्त करावी, है ना? हम्म. तर हा भगवद्गीतेचा उद्देश आहे, जसं अर्जुनानं मुक्ती प्राप्त केली असं सांगितलं प्रभुपादांनी. त्यात हम्म. दुसरा मुख्य मुद्दा होता, है ना? तर मग त्यानंतर आणखीन काय सांगितलं होतं प्रभुपादांनी? तिसरा मुख्य मुद्दा काय सांगितला? तिसरा मुख्य मुद्दा सांगितला की भगवद्गीतेचे विषय कोणते आहेत? हम्म. विषय काय आहे? भगवद्गीता कोणत्या विषयावर बोललेली आहे? हा, त्याच्यामध्ये मग पहिला काय होता? पाच. हा, हा, त्याच्यामध्ये ह्या पाच. ईश्वर, हे पहिलं ईश्वर, जे आहे ते, हा, ईश्वर. ईश्वर, हम्म. जीव, हम्म. नंतर प्रकृती, हा. काळ हा. आणि कर्म. काळ आणि कर्म, कर्म. है ना, हे सांगितलं त्यांनी कोणते. आणि मग आता प्रत्येक ह्याच्याबद्दल थोडस ते बोलत होते, है ना, प्रत्येक या हो. विषयावर थोडं थोडं माहिती सांगितली प्रभुपादांनी. तर पहिलं जे ह्याच्यामध्ये आहे हम्म. त्यांनी काय बरेच ईश्वरापासून सुरू केलं, थोडं थोडं सांगितलं. आता इथं आपण महत्वाचे विचार करतोय फक्त, है ना, महत्वाच्या मुद्द्यांचा. तर तेव्हा हम्म. त्यांनी हम्म. महत्वाचा मुद्दा काय सांगितला हम्म. होता? की हे जे प्रकृती आहे त्यालाच दुसरं नाव काय? भौतिक जगत, है ना. तर हे जे, भौतिक प्रकृती. हम्म. हा, भौतिक प्रकृती जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ही कशी आहे? शाश्वत आहे, हम्म. है ना. काय सांगितलं होतं? की ही खरी पण आहे, शाश्वत व खरी आहे, खोटी नाही. मायावादी लोक काय म्हणतात की ती हे खोटी सगळं आहे. खोटं आहे, हा, हम्म. जगन मिथ्या असं ते म्हणतात. म्हणजे ही भौतिक प्रकृती खोटी आहे. पण ते नाही, तर आपले वैष्णव लोक, भक्त लोक काय म्हणतात की हे खरी आहे प्रकृती, खरी आहे, शाश्वत आहे. हा, असं त्यांचं, आपल्या वैष्णवांचं म्हणणं असतं. हम्म. तर ते झाल्यानंतर मग
पाहिलं आपण की प्रकृती शाश्वत व खरी आहे. मग त्याच्यानंतर एक मुद्दा काय होता ह्याच्यामध्ये की दिसतंय सगळ्यांना? हो. हा. तर त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की हे जे अं, प्रकृती जरी खरी असली है ना, तरी ती कशी आहे? क्षणभंगूर पण आहे, नष्ट होणारी पण आहे. हा, नष्ट पण होऊ शकते. हा. हा. तर मग आता हे मुद्दा सांगितला तिसरा. तर हे हा. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये विरोधाभास वाटतो का आपल्याला या दोन मुद्द्यांमध्ये का नाही हो, बा? वाटतो नाही. हा, याचा इथे विरोधाभास शाश्वत आहे ना सांगितलंय याच्यात. आणि नष्ट होते. विरोधाभास आहे, म्हणजे एकीकडे खरी पण म्हणतात, एकीकडे नष्ट पण होती म्हणतात. हा. तर कसं मग आपण ह्याचं उत्तर काय दिलं होतं आपल्याला की म्हणजे उ- हा, सांगा कुणाला माहिती? आपण चर्चा केली होती. आपल्या त्याच हम्म. वेळी आपल्या शरीराचा पण जन्म होतो, तेव्हा हा. ही प्रकृती पुन्हा जन्म घेते हम्म. आणि जन्म मृत्यूचे चक्र हे कायम चालूच राहतं. हा, म्हणजे हे चक्र म्हणजे ते शाश्वत आहे. संपत नाही कधी. हम्म. हम्म. हे जे संपणं आणि हे चक्र कसं आहे? शाश्वत आहे. आणि हे नष्ट शाश्वत पण होतं आणि चालूच हे राहतं. हा, हम्म. हे बघितलं होतं. मग त्याच्यानंतर पुढचा मुख्य चौथा मुद्दा मुद्दा काय? बघितला होता आपण, जीवात्मा आणि भगवंत यातला फरक बघितला होता. हम्म. चौथा जो मुख्य मुद्दा काय बघितला होता? तर जीवात्मा आणि भगवंत यातला फरक. हम्म, बरोबर. तर जीव आणि परमेश्वर यांच्यात काय फरक आहे है ना, ते आपण बघितलं. हम्म. तर त्याच्यामध्ये काय बघितलं मग? ह्याच्यामध्ये पहिला काय? पहिला फरक बघितला चेतनेचा फरक. हम्म. चेतनेचा काय फरक आहे मग सांगा? भगवंत परम चैतन्य आहे. हा, म्हणजे त्याचा अर्थ काय परम चैतन्य म्हणजे? परम भगवंत चैतन्य म्हणजे काय? हा, काय आहे तो चेतनेचा फरक काय? भगवंत परिपूर्ण पुरुषोत्तम आहेत, परम चैतन्य आहे. आणि जीव जीव शरीरात मर्यादित आहे. बरोबर आहे. त्याचा अर्थ असा आहे की चेतनेचा फरक म्हणजे काय? तर भगवंतांची जी चेतना आहे, परम चैतन्य असल्यामुळे त्यांना सगळी चेतना आहे, संपूर्ण चेतना. त्यांना सगळ्यांच्या शरीरामधलं ते जाणतात, भगवंत जे आहेत ते है ना. हे जगामध्ये काय आहे, सगळंच जे जे चालू आहे, सगळ्यांच्या शरीरामध्ये काय काय चालू आहे है ना, ते सगळं कोणाला माहिती असतं? भगवंतांना. हा. आणि जीवाला काय माहिती असतं? जीवाला त्याच्या स्वतःपुरतच माहिती असतं फक्त. हा, तर हा फरक आहे चेतनेचा है ना. हम्म. जीवाला त्याच्या स्वतःपुरतेच माहिती असते. स्वतःपुरतच माहिती असतं. हम्म. पहिला फरक झाला. मग दुसरा फरक काय होता? जीव अशुद्ध असतो आणि भगवंत जरी भौतिक जगामध्ये जरी आले तरी पण ते शुद्धच असतात, ते कायम शुद्धच असतात. भौतिक है ना, फरक नाही पडत है ना. हम्म. तर जीवाला स्वतःपुरतेच माहिती असते. आणि दुसरं जे होतं ते की जीव जो येतो तो भौतिक प्रकृतीमध्ये काय होतो? दूषित होतो. दूषित होतो. हम्म. भौतिक प्रकृतीमुळे दूषित होतो. आणि मग काय तर भगवंत काय होतात की दूषित होत नाही. नाही, भौतिक प्रकृतीमुळे दूषित दूषित होतो. ते होत नाहीत. ठीक आहे. आणखीन काय फरक होता मग? जड आणि चेतन मध्ये जीव चेतन आहे आणि अं, भगवंत भगवंताची पराप्रकृती आहे. जीव भगवंताच्या अधीन आहे. हम्म. तिसरा फरक जो होता तो
दूषित होत नाही. भगवंत बरोबर आहे. 3 गुणाच्या वर. नाही, ते माताजींनी जे सांगितलं की जे जीव आहे ना आणि हम्म. प्रकृती, जीव चेतन आहे. भगवंताची पराप्रकृती आहे जीव म्हणजे. तर आणि जीव हे भगवंताच्या दोन्ही पण काय आहेत? भौतिक प्रकृती. अधीन आहे. हा, हा, दोन्ही पण भगवंतांच्या अधीन आहेत, है ना. अधीन आहेत. हा. भगवंतांच्या अधीन आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर जीव जो आहे तो चेतना आहे त्याच्यामध्ये, आणि भौतिक प्रकृतीमध्ये चेतना नाही. बरोबर आहे. हो. हम्म. हे आपण आता मग इथं हे पॉइंट, त्याच्यानंतर पुढचा काय होता त्याच्यामध्येच विषयांमध्येच. महत्वाचा 5वा मुद्दा होता. हा, नाही, त्याच्यानंतर अजून एक विषय होता की गोष्ट झाली, है ना. तर मग तिला कसं ठीक आहे. जीवाचे हा. जीवाचे आणि जीव म्हणजे सेवक आहे आणि भगवंत हे स्वामी आहेत, असं जीवाचं आणि भगवंतांचं नातं आहे. हम्म. भगवंत मालक आहेत सर्वांचे. बरोबर, बरोबर आहे. तर तर त्याच्यानंतर आपण पाहिलं की मुद्दा जो होता ते आपण ह्याच्यापर्यंत बघितलं होतं. कुठपर्यंत? हा, चौथा. हम्म. चौथ्यामध्ये जीव आणि प्रकृतीचा फरक असं होतं, है ना. आता मग हम्म. त्याच्यानंतर जो मुद्दा आहे तो कोणता आहे? तो हा मुक्ती. 5वा. मुक्ती. हा, मुक्तीबद्दल. बरोबर आहे ना. तर मुक्तीबद्दल काय सांगितलं होतं? मुक्ती म्हणजे त्याच्यामध्ये मग अं, आणखीन काय मुद्दे होते मुक्तीमध्ये? भौतिक चेतनेमधून मुक्त होऊन शुद्ध होणे, म्हणजेच त्याला मुक्ती म्हणतो आपण. बरोबर आहे, है ना. तिथं त्याच्यामध्ये मुक्तीची व्याख्या दिली हा, होती. बरोबर आहे हा, तुमची. भौतिक चेतनेतून मुक्ती. मुक्ती. हम्म. भौतिक चेतनेमधून मुक्ती हे आपण बघितले. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय सांगितला होता मग त्यांनी? की जीवाची चेतना अशुद्ध असते हा. आणि ती विकृत रूपात आहे. बरोबर. पहिला पॉइंट जो होता माताजींनी सांगितल्याप्रमाणे, जीवाची चेतना जी आहे ती अशुद्ध आहे. अशुद्ध आहे आणि विकृत रूपात आहे. विकृत रूपात म्हणजे कशी आहे? कसं समजायचं हे म्हणजे विकृत रूपात जे आहे ते? हा, विकृत रूपात म्हणजे तर म्हणजे कसं, तर आता जर खरं जे रूप असतं, है ना, हे जे आपलं खरं रूप आहे समजा एका व्यक्तीचा असं दिसतोय तो व्यक्ती, है ना. पण काय होतं, त्याच व्यक्तीचं जेव्हा त्याचं इथं असं पाणी आहे खाली, है ना, तर पाण्यामध्ये जेव्हा त्याचं प्रतिबिंब दिसतं, है ना, तर कसं दिसतं? आपण बघितलं का कधी पाण्यात कसं आपलं प्रतिबिंब दिसतं? उलट दिसतं. हा, असं हे डोकं खाली उलट दिसतं, दिसतं. हा, है ना. उलट दिसतं. हम्म. हा, आणि मग हे असे हात दिसतात आणि हम्म. उलट दिसतं हे पाण्यामधलं प्रतिबिंब, है ना. तर हे काय झालं? हे विकृत रूप झालं जेव्हा आपण आपलं पाण्यामध्ये रूप बघतो, है ना. तर हम्म. हे विकृत रूप आहे. त्याप्रमाणेच काय, जर जेव्हा आपण मूळचे कुठले? शुद्ध आहोत, है ना. शुद्ध. पण जेव्हा या भौतिक जगतात येतो तेव्हा आपण बघितलं की अशुद्ध होतो आपण, आणि हे विकृत रूप म्हणजे जसं आपलं हे मूळ रूप दिसत नाही या भौतिक जगतात, है ना. जसं असायला पाहिजे होतं आपलं ते नाही दिसत, विकृत रूप दिसतं आपलं. असं पाण्यामध्ये जे रूप आहे त्याला विकृत रूप म्हणायचं, है ना.
तर ह्याच्यामुळं इथं अशुद्ध झाल्यामुळं काय होतंय, दुसरा पॉइंट ते पुढे सांगतात की जीव इथं अशुद्ध झालाय असं म्हणल्यावर ते काय म्हणतात की इथंच तो जीवात्मा जो आहे है ना, या भौतिक ते अशुद्धामध्ये इथं काही कार्य करतोय ना या भौतिक जगतामध्ये, है ना. ते भौतिक जगतामध्ये जो कार्य करतोय है ना, भौतिक कर्म जो करतोय है ना, तर ह्या भौतिक कर्मामध्येच तो काय गुंतलाय है ना. मायेमध्ये गुंतो हा, ते भौतिक आत्मबुद्धी. कर्मामुळेच इथं गुंतलेला आहे जीवात्मा असं सांगतात प्रभुपाद. त्याच्यानंतरचा पुढचा मुख्य मुद्दा काय सांगतात की त्याच्यामुळं काय की आपण ह्या जे गुंतलोय कर्मामध्येच इथं है ना, तर हे भौतिक चेतना जी आहे है ना, भौतिक कर्मामुळं गुंतल्यामुळं आता आपली चेतना कशी आहे, भौतिक चेतना आहे. पुढे सांगतात प्रभुपाद की ही जी भौतिक चेतना आहे है ना, शारीरिक चेतना, भौतिक चेतना किंवा शारीरिक चेतना किंवा ह्याला अजून काय नाव होतंय, देहात्मबुद्धी. हा, देहात्मबुद्धी है ना, असं पण ह्याचं नाव प्रभुपादांनी दिलेलं आहे तिथं. तर हे जी देहात्म आपली बुद्धी आहे त्याच्यामध्ये तो स्वतःलाच काय समजतो, भोगता समजतो, करता समजतो, भोगता हम्म, समजतो. हम्म, करता, भोगता आणि सगळ्यांचा स्वामी समजतो स्वतः. स्वामी समजतो. हा, हम्म. स्वतःला. या शारीरिक चेतनेमध्ये तो असं समजतो आपल्याला. पण ऍक्च्युअल वास्तविकता कसं आहे, खरं काय, खरी परिस्थिती काय, तर भगवंतच काय आहेत, मालक आहेत. मालक आहे. भक्ताराम. हा, आणि जो हे आहे जीव आहे है ना, तो काय आहे, एक त्यांचा सेवक आहे. सेवक आहे, सेवक. हे आपण बघितलं होतं. हं. इथपर्यंत आपण बघितलं की जीव सेवक आहे. त्याच्यानंतर मुख्य मुद्दा काय सांगतात की जेव्हा आपण शुद्ध होऊ है ना, तर शुद्ध जेव्हा आपण होणार तर भगवंताची भक्ती केली तरच आपण शुद्ध होऊ. हम्म, हम्म, हम्म. भगवंताच्या संतुष्टीसाठी कार्य केलं तर आपण शुद्ध होऊ. ठीक. त्याचे उदाहरण दिले होते 2. हम्म, हम्म. काय होते उदाहरण, एक मिनिट ते संपलं, पान संपलं ते. हम्म. हम्म. तर त्याच्यानंतरचा मुद्दा काय होता की चौथ्यापर्यंत आपण आलो होतो. तर त्याच्यानंतरचा 5वा मुद्दा होता की शुद्ध चेतनेमध्ये है ना, तर आपण काय करू, असे कार्य करू जेव्हा आपली शुद्ध चेतना होईल, त्याच्यामुळं काय होईल की आपण आनंदी होऊ है ना. हं. हे बघितलं होतं. त्याच्यामुळे आता आपण आपल्याला भोगता करता असं समजतोय, पण जेव्हा आपली ही चेतना शुद्ध होईल, जेव्हा आपण समजू स्वतःला सेवक आहेत, तेव्हा आपण शुद्ध होऊ है ना. आणि मग त्या आनंदी झाल्यावर आपण जे भगवंतांसाठी कार्य करू है ना, त्यालाच काय म्हटलंय, भक्ती असं सांगतात प्रभुपाद. या शुद्ध चेतनेमध्ये है ना, आपण भगवंतांचा दास समजल्यानंतर जेव्हा आपण आनंदी होऊ, भगवंतांचा दास समजून जे आपण भगवंतांसाठी कार्य करू त्यालाच आपण भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि तिथं लिहितात प्रभुपाद की मुक्तीची व्याख्या तिथं लिहितात प्रभुपाद. काय म्हणतात तिथं की मुक्तीर, भागवतम मधून लिहितात ते, तीर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेन. सापडलं का वाक्य तुम्हाला पुस्तक, स्वरूपेन व्यवस्थिती. सापडलं का तुम्हाला उपोद्घात मध्ये हे वाक्य. तर
मुक्ती म्हणजे काय तर आपली जी मूळची जी स्थिती आहे है ना, ती काय आहे मूळची स्थिती आपली? भगवंताची दास. दास सेवक है ना. तर या सेवकाच्या स्थितीमध्ये येणे है ना, आणि भगवंतांची सेवा करणे है ना. तर ह्याच्यामध्ये आपलं येणे म्हणजेच काय आहे? मुक्ती आहे है ना, असं म्हटलेलं आहे. इथं काय होतं, हे 5 विषय पूर्ण झाले. मग आता हे त्याच्यानंतरचा हे चौथा मुख्य मुद्दा जो होता तो काय होता? पुढचा मुद्दा काय होता? पुढचा मुद्दा होता भगवद्गीतेचे ज्ञान समजण्यासाठी कोणती पद्धती आहे? हा, तर पद्धत कोणती है ना, कशासाठी? तर भगवद्गीतेचं आपल्याला जर समजून घ्यायची, आता वाचायची आहे ना आपल्याला भगवद्गीता, हा, हा, तर ती जर समजून घ्यायची असेल तर कोणत्या पद्धतीने आपण ते समजून घेतलं पाहिजे है ना. समजून घेतलं पाहिजे. तर आपल्याला पहिल्यांदा मग सांगितलं होतं ह्याच्यामध्ये प्रभुपादांनी है ना, की काय सांगितलं होतं? हे जे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे वेदांना मानतात ते आस्तिक असतात, हा, जे वेदांना बरोबर. मानत नाहीत ते नास्तिक असतात. हा, तर त्यांनी सांगितलं होतं की जे वेदिक ज्ञान आहे है ना, त्याच्यामध्ये काहीच दोष नाही. त्रुटी नसतात, दोष हा नसतात, ते अचूक हा असतं आणि पूर्ण असतं. हा, दोष नाहीत, त्याच्यामुळं त्रुटी नाहीत, दोष नाहीत. तर त्याच्यामुळं काय आहे की आणि हे आपले जे काही संशय शंका है ना, ह्याला काहीच इथं हे असतील है ना, तरी ह्याच्यामुळे ह्या वैदिक ज्ञानाला काही फरक नाही पडणार है ना. आणि हे जे वैदिक ज्ञानाचं जे सार आहे है ना, ती भगवद्गीता आहे असं सांगितलं होतं. पहिला मुद्दा हा की हे जे भगवद्गीता समजण्याची पद्धत जी आहे की ती भगवद्गीता काय आहे पहिल्यांदा हे समजून घेणे है ना. हे भगवद्गीता जे आहे ते जे पूर्ण जे वैदिक ज्ञान आहे त्याचा हे सार हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे है ना. आणि पुन्हा दुसरा मुद्दा महत्वाचा की हे जे वैदिक ज्ञान आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही संशोधन करायची आवश्यकता नाहीये. वैदिक ज्ञानामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं संशोधन करण्याची आवश्यकता नाही, संशोधनाची काहीच आवश्यकता नाही. तर सगळं संशोधन आधीच केले आहे तो भगवंतांनी. तर भगवंतांनी जे सांगितले आपल्याला ते आपल्याला काय करायचे? परंपरेमधून प्राप्त करायचे, जसंच्या तसं. बरोबर. परंपरेमधून आपल्याला भगवंतांनी बस प्राप्त करण्यासाठी सांगितलेलं आहे. हे आपण पाहिलं ती पद्धत काय येते है ना. एक संशोधनाची काहीच गरज नाहीये, ते परंपरेतून आपल्याला प्राप्त करायचं. त्याच्यानंतर पुढचं काय होतं? तिसरा पॉइंट, तर हे भगवद्गीता समजून घेताना आपल्याला कुठल्याही प्रकारची प्रभुपादांनी सांगितलंय जशीच्या तशी है ना, त्याच्यामुळे त्यांनी नाव पण काय केलंय? जशीच्या तशी, आणि कुठलीही ढवळाढवळ करायची नाही, न करता है ना. त्याच्यामधून काही आपल्याला कमी करायचंय का? नाही. त्याच्यामधून काही आपल्याला कमी पण करायचं नाही, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही मिसळायचं पण नाही, आणि आपल्या मनाप्रमाणे त्याच्यामध्ये काही समजायचंय का? नाही. जे काही आपल्याला सांगितलंय आपल्या परंपरेमध्ये आचार्यांनी ते तसंच आपल्याला स्वीकार करायचं. आपल्या मनाचं तिथं काही मिसळायचं नाही, काही नाही.
तर पुढं त्यांनी सांगितलं होतं की हे काय भगवंतांचे वचन आहे, भगवद्गीता म्हणजे है ना. तर भगवंतांमध्येच कसे दोष नाही आहेत है ना, 4 प्रकारचे दोष तिथं सांगितले होते है ना. तर ते दोष या भगवद्गीतेमध्ये नाही आहेत. का बरं नाही आहेत? कारण भगवंतांनी हे सांगितलेलं ज्ञान आहे आणि भगवंतांमध्येच हे 4 प्रकारचे दोष नाहीये, म्हणून या अशा ज्ञानाला काय म्हणतात? अपौरुष अपौरुषीय. हा अपौरुषेय असं हे जे ज्ञान आहे भगवद्गीता, असं त्याला नाव दिलेलं आहे, कारण याच्यामध्ये कोणतेच दोष नाहीयेत. मग इथं आपला हा चौथा मुद्दा पूर्ण झाला होता, बरोबर. त्याच्यानंतर काय मग पाचवा मुख्य मुद्दा जो पाचवा होता, मुद्दा होता. हा काय होता तो? भगवद्गीता वाचल्याचा परिणाम काय झाला? हम्म तर परिणाम काय असला पाहिजे भगवद्गीता वाचल्यावर? कसं समजेल की कोणी भगवद्गीता वाचली आहे की नाही, है ना? त्याच्यामध्ये परिणाम काय आहे? भगवद्गीता वाचल्यावर परिणाम काय होतो? त्याच्यामध्ये मग पहिला पॉइंट काय होता परिणामामध्ये? अर्जुन काय अर्जुन म्हणतो? हम्म, अर्जुन हा स्वतःला शरीर समजत होता. हम्म, जेव्हा त्याला हे भगवद्गीतेचं ज्ञान झालं हम्म, आणि त्यांनी जेव्हा भगवंतांचे नियम आणि वचनाप्रमाणे त्यांनी त्याच्या स्वतःमध्ये बदल करून घेतला, हम्म. तेव्हा त्याच्यामध्ये तो बदल झाला आणि त्यांनी तसे आचरण करायला सुरुवात केली. जर समजा तर ते आपण पण तशा पद्धतीने अर्जुनानं बदल. कोणते शब्द वापरले भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये? अर्जुनानं काय म्हटला तो? की करिष्ये वचनम तव, है ना. तर म्हणजे कृष्णाला तो काय म्हणतो की तुम्ही जे काही बोलताल, वचन म्हणजे काय, तुमचे जे काही वचन आहेत, शब्द आहेत, है ना, तर ते मी जसंच्या तसं आपल्या जीवनामध्ये उतरवतो, है ना, असं अर्जुनानं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, है ना. हे परिणाम म्हणजे ह्याचा काय दिसतं ह्या वाक्यावरून, की अर्जुनामध्ये परिणाम झाला बाबा. पहिल्यांदा तो कृष्णाचा ऐकायला तयार नव्हता, पण पुन्हा कृष्णाचा ऐकायला तयार झाला. कृष्णानं जे काही म्हटलंय है ना, ऐकायला तो तयार झाला, है ना. मग इथं काय दिसलं आपल्याला की अर्जुनामध्ये परिणाम झालाय भगवद्गीता समजल्याचा. दुसरं काय होतं? मनुष्य आणि प्राणी ह्याची तुलना केली त्या ठिकाणी, की आपण मनुष्य आहोत आणि हम्म, आपण प्राणी कसे नाही. कारण मनुष्यासाठी आणि प्राण्यांसाठी भगवंतांनी वेगवेगळे नियम घालून दिलेले आहेत. हम्म, बरोबर. तेच मनुष्यामध्ये ते धर्म पालन करतात, मनुष्य करू शकतात, है ना, आणि प्राणी करू शकत नाही. तर असं तिथं सांगितलं होतं, बरोबर. पण मुख्य मुद्द्यामध्ये असं सांगितलंय की जो अर्जुन आहे त्याने भगवंतांचे सगळे जे नियम आहेत, वचन आहेत, ते पालन केले आणि तो काय झाला? अर्जुन शुद्ध झाला, बरोबर आहे. आणि शुद्ध हा. झाल्यानंतर भगवंतांचे वचन पालन करणे म्हणजे काय? भक्ती करणे. आणि शुद्ध झाल्यानंतर तो काय केला? भगवंतांच्या धामामध्ये गेला, है ना. धामामध्ये गेला. हम्म. तर तसंच आपण पण काय करू शकतो की भगवंतांचे वचन पाळून हे शुद्ध होऊन आपण पण अर्जुनाप्रमाणे भगवंतांच्या धामामध्ये जाऊ शकतो. जाऊ हं, शकतो. हं. तर हे कोणी जर भगवंतांच्या धामामध्ये गेलं तर ह्याचा अर्थ काय की भगवद्गीता समजून त्याच्याप्रमाणे तो वागला, म्हणूनच तो तिथपर्यंत गेला. है ना. हे परिणामाच्या दृष्टिकोनातून आपण सांगतोय हे, है ना, की कसं तो जे आहे कुणी, है ना, भगवत धामामध्ये गेलं की नाही, है ना, हे समजण्यासाठी अर्जुन जो आहे शुद्ध होऊन भगवत धामामध्ये गेला. तर त्याच्यानंतरचा मग काय होता मुख्य मुद्दा की प्रत्येक जे ग्रह आहेत, है ना, या भौतिक जगतामध्ये, तिथं काय जन्म मृत्यू जरा व्याधी आहेतच, है ना. पण हे जे भगवंतांचं भगवत धाम हम्म. आहे, है ना, तिथं काय आहे? त्या भगवत धामामध्ये हे जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीये. नाही. हं? तिथे कोणत्या जन्म चंद्र सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही.
तिथं हा. अग्नी विद्युतची गरज नाही. हम्म. जन्म, मृत्यू है ना, आणि जरा व्याधी. जरा रे जरा है ना, व्याधी जरा, या गोष्टींची तिथं हे आहे, तिथं नाहीतच या गोष्टी है ना. आणि त्याच्यानंतर काय तर, आणि या एकदा जर हे भगवत धाम कुणाला प्राप्त झालं तर काय होतं, पुन्हा त्याला इथे यायची, पुन्हा तो या जगात परत येत नाही फिरून. पुन्हा तिथून काही यायची गरज नाहीये. पुन्हा तिथून कोणी वापस येऊ शकत नाही, पुन्हा वापस नाही तिथून है ना? आणि बरोबर आहे. आणि हे जो आता आपण शाश्वत जो जीव आहे है ना, तो जीव कधी मरतो का नाही है ना, शाश्वत असतो. तर ह्याचा मग भगवंतांशी पण कसा संबंध आहे, शाश्वत संबंध आहे. जीव शाश्वत शाश्वत. असल्यामुळं हा, आणि तो कुठं असतो, हा जीवाचा जो शाश्वत संबंध आपल्याला कुठं पाहायला मिळतो, तो केवळ जीवाचा जो शाश्वत संबंध आहे भगवंतांसोबत, तो आपल्याला केवळ भगवत धामामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. पाहायला. इथं नाही असू शकत आपला शाश्वत संबंध भगवंतांसोबत है ना? कारण इथं आपल्याला शरीर बदलावं लागतं. प्रभुपादांनी असं तिथं सांगितलं. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा काय सांगितला होता प्रभुपादांनी, की सनातन धर्माबद्दल सांगितलं होतं, की जीवाचा जो धर्म आहे तो काय आहे, सनातन हा सनातन धर्म. कसा, सेवा करणं है ना. सेवा. जीवाचा तो कोणाची तरी सेवा करतच असतो. आणि मग हे सेवा करणं धर्म असताना तर तो काय करतो, कुणाची ना कुणाची या रूपाने त्या रूपाने तो सेवा करतच असतो. हा जो, आणि तो कधी बदलत नाही, शाश्वत धर्म आहे जीवात्म्याचा तो है ना. त्यालाच त्यांनी प्रभुपादांनी सनातन धर्म असं नाव दिलेलं आहे. तर हे भगवद्गीतेतले उपदेश वापरून काय करू शकतो, जे आपण विसरलोय, आपला हा सनातन धर्म है ना, हे सनातन धर्म आणि आपली ही सनातन धर्माचा अभ्यास करून है ना, आपण जे आपली ही विसरलेली ओळख आहे है ना, आपल्या जीवनाचं पूर्णत्व आपण प्राप्त करू शकतो सनातन धर्माचा अभ्यास करून. हे पण प्रभुपादांनी तिथं सांगितलं होतं. तर हे मग उद्देश काय आपला, तर भगवंतांच्या धामामध्ये जाणं आणि तिथं जाऊन भगवंतांची सेवा करणं. सेवा करणं. तर आता मग हे भगवंतांच्या धामामध्ये जाणं आणि तिथं जाऊन भगवंतांची सेवा करणं, हे जेव्हा आपल्याला उद्देश आपल्याला समजून आला है ना, तर त्याच्यानंतर मग प्रभुपाद काय सांगतात, की पुढचा जो मुद्दा आहे ह्याच्यामध्ये है ना, जो सहावा मुद्दा, मुख्य मुद्दा आहे, तो काय आहे, की हे भगवंतांचं जे धाम आहे है ना, तर तिथं जाण्याची काय पद्धत कोणती आहे, पद्धत कोणतं, भगवत धामामध्ये जाण्यासाठी कोणती पद्धत आहे भगवत धामामध्ये जाण्यासाठी. तिथं आपण चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये किती झालं होतं आपलं, बरंच दूर आलो होतो. ते हे इथं असेल ते. तर पाहिलं,
आध्यात्मिक गोलोक वृंदावन म्हटले जाते. द्रव्य निर्माण, हा इथपर्यंत बघितलं होतं आपण, बरोबर. तर 6वा विषय कुठे आहे मग? हा, तर इथं आहे बघा. तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या धामाबद्दल जे सांगितलंय है ना, त्याला कसं प्राप्त करायचं है ना, ते इथून सुरू झालं. मग इथून ते भगवंतांनी सांगायला सुरू केले की कसं आपण त्या धामाला, न तद्भास येते सूर्यो, है ना. तिथून ते भगवंतांनी सांगायला सुरू केले की शाश्वत आकाशाबद्दल वर्णन जे केलंय भगवंतांनी है ना, तिथं सूर्य यांचा प्रकाश नाही, चंद्राचा प्रकाश नाही, ताऱ्यांचा प्रकाश नाही, असं पहिल्यांदा ते वर्णन करतात त्यांच्या धामावरच. ते गेल्यावर कोणी परत येत नाही हे पण आपण पाहिलं. मग त्याच्यानंतर ते सांगतात की तिथं जायचं कसं. मग तिथं सांगितलं की हे ताप नाहीयेत, हे पण आपण बघितलं. अजून त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की भौतिक जगाची तुलना एका वृक्षाशी केली, तिथपर्यंत झालं. ईश्वर परमगती. तर हे सांगितलं. त्याच्यावरच प्रभूजी. ते ऍक्च्युली इथून सुरू होतो हा मुद्दा 6वा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं है ना, हे भगवत धामाची प्राप्ती कशी करायची, ह्याची पद्धत काय आहे है ना, हे सगळं अगोदरच्या 5व्यामध्येच आहे. त्याच्यामध्ये आपलं थोडस राहिलेलं आहे की वैकुंठ जगताची प्राप्ती पुढील पद्धतीने करून घेण्याचे सुचवितात है ना. हे इथून आहे बघा. हा, इथून होते प्राप्ती कशी करायची, पद्धत इथं सांगतायत है ना. तिथं जाण्याची आवश्यकता काय आहे, तर हे भौतिक जगतामध्ये केले हे पण आपण बघितलं होतं. तर आता ह्या आध्यात्मिक धामाची प्राप्ती कशी करायची, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगतायत की निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम द्वंद्वैर विमुक्ते सुखदुःख सन्ने गच्छन्ति मूढा पदम अव्ययम तत्. या श्लोकाचा अर्थ सांगताना प्रभुपाद सांगतायत की पदम अव्ययम किंवा शाश्वत जगताची प्राप्ती फक्त जो निर्माण मोह आहे ना तोच करू शकतो है ना. त्याचा अर्थ काय, मग या निर्माण मोहाचा अर्थ काय? आपण सर्वजण विविध उपाधींच्या मागे लागलो आहोत. तर आपल्याला कुणाला साहेब बनायचं आहे, कुणाला मालक बनायचं आहे, कुणाला अध्यक्ष, तर कुणाला श्रीमंत, कुणाला राजा, कुणाला काय बनायची इच्छा आहे. जोपर्यंत आपण या उपाधीवर आसक्त असतो तोपर्यंत आपण या शरीरावर आसक्त, आणि जोपर्यंत आपण विचार करतो की मला हे बनायचंय ते बनायचंय, तोपर्यंत या गोष्टी आहेत है ना, तोपर्यंत काय आपली आसक्ती आहे या शरीरामध्ये. उपाधी फक्त शारीरिक स्तरावरच लागू पडतात, पण आपण म्हणजे हे शरीर नाही हे जाणून घेणे ही आध्यात्मिक साक्षात्काराची पहिली पायरी आहे. तर आपण हे शरीर आहेत का? नाही, तर शरीर नसून आत्मा आहे, ही पहिली पायरी. आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या संसर्गात आहोत, त्याच्यामुळे आपण काय, पण भगवत भक्तीद्वारे आपण यातून अनासक्त झाले पाहिजे. तर अनासक्त कसं व्हायचं? भक्ती करून. जर आपण भगवद्गीतेमध्ये आसक्त झालो नाही तर आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणापासून अनासक्त होऊच शकणार नाही. उपाधी आणि आसक्ती ही आपल्यातील कामवासना आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळेच असते. जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत सनातन धाम किंवा भगवत धामामध्ये आपण प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे पहिली गोष्ट इथं काय सांगितली की आपल्याला या जी भौतिक गोष्टी आहेत, उपाधी आहेत, भौतिक प्रकृतीवर जे आपल्याला प्रभुत्व गाजवण्याची इच्छा आहे,
त्या आपल्याला सोडून दिल्या पाहिजेत. हे त्यांनी एक मुद्दा इथं सांगितलेला आहे. तर असं जर केलं तर आपल्याला परमधामाची प्राप्ती, तर आणखीन एक सांगितलं इथं की आपण प्रवेश करू शकत नाही. भ्रामक भौतिक उपभोगाच्या आकर्षणामुळे जी गोंधळून जात नाही आणि जो भगवत सेवेमध्ये रत झाला आहे, तोच अशा अविनाशी शाश्वत धामाची प्राप्ती करू शकतो. तर आपल्याला काय भगवद्गीतेमध्ये रत व्हावं लागेल, म्हणजे आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये आपल्याला काय करावे लागतील, भगवंतांचे विचार करावे लागतील. तर पहिला इथं मुद्दा त्यांनी सांगितला, जर आपल्याला भगवत धामामध्ये जायचंय आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल, भगवंतांचे विचार आपल्या काय करावं लागतील, भगवंतांबद्दल विचार करावे लागतील आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये. आणि दुसरं काय करावं लागेल की या भौतिक आकर्षणामधून आपल्याला काय व्हावं लागेल, मुक्त व्हावं लागेल. बरोबर, दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. एकाच मुद्द्यात आपण दोन गोष्टी करूया. तर की एक तर भगवंतांमध्ये विचार आणि भौतिक गोष्टीतून मुक्ती करून घ्यावी लागेल स्वतःची. स्पष्ट आहे? हे पहिला मुद्दा सांगितला. असं जर केलं तर आपण भगवत धामात जाऊ शकतो. आणखीन पण भगवद्गीतेत एक श्लोक आहे. कोणता? अव्यक्तोशर इत्युक्तस तम आहु परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. म्हणजे काय? अव्यक्त म्हणजे प्रकट न झालेले, आपल्याला संपूर्ण भौतिक जगताचेही ज्ञान झालेले नाही. आपली इंद्रिय इतकी अपूर्ण आहेत की आपण या ब्रह्मांडातील सर्व तारे सुद्धा पाहू शकत नाही. वैदिक साहित्यामधील आपल्याला सर्व ग्रह, ताऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. आणि यावर कोणाचा विश्वास असो अथवा नसो, सर्व महत्वपूर्ण ग्रहांचे वर्णन वेदांमध्ये, विशेषतः श्रीमद भागवत करण्यात आले आहे. त्या ठिकाणी या भौतिक विश्वापलीकडील आध्यात्मिक जगताचे वर्णन अव्यक्त किंवा अप्रकट म्हणून करण्यात आलं आहे. एखाद्याने अशा परमधामाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, कारण जो कोणी त्या धामाची प्राप्ती करतो त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतावे लागत नाही. भौतिक जगतामध्ये का? कारण एकदा तिथं जर आपण गेलो तर शाश्वत आपण तिथंच राहू शकतो, पुन्हा आपल्याला वापस यायची आवश्यकता नाही. ह्यांना काय म्हटलंय? अव्यक्त किंवा अप्रकट हे असं हे भौतिक जगत आहे. त्याच्यानंतर चवाचा परिच्छेद काय म्हणतायत प्रभुपाद, यानंतर पासून वाचा. प्रभूजी. त्याला अशा भगवत धामाची प्राप्ती कशी करावी असा प्रश्न पडत असेल तर याविषयी माहिती 18व्या अध्यायात देण्यात आली आहे. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम य प्रयाति स मद्भावम याती नास्त्रेत्र संशय. आयुष्याच्या शेवटी जो कोणी माझे स्मरण करीत देह त्याग करतो तो तत्काल माझ्या धामाची प्राप्ती करतो, यात काहीच शंका नाही. भगवद्गीता 8.5 मध्ये मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे स्मरण करणारा मनुष्य कृष्णांना प्राप्त होतो. मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य स्वरूपाचे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्याने दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत देह त्याग केला आहे त्याला खचितच आध्यात्मिक धाम प्राप्त होते. नक्कीच, इथं चुकीचं दिले. नक्कीच आध्यात्मिक. मदभावम शब्द परमपुरुषाच्या परम प्रकृतीला उद्देशून योजण्यात आला आहे. परमपुरुष हा सच्चिद आनंद विग्रह आहे. अर्थातच त्याचे स्वरूप शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय आहे. आपले वर्तमान शरीर सच्चिद आनंद रूपी नाही. हे शरीर सत नसून असत आहे, शाश्वत नसून नश्वर आहे आणि चित किंवा ज्ञानमय नसून
पूर्णपणे अज्ञानमय आहे. आपल्याला आध्यात्मिक जगताचे ज्ञान तर नाहीच आणि या भौतिक जगाविषयी पूर्ण ज्ञान नाही, कारण या ठिकाणी आपल्याला अज्ञात अशा कितीतरी गोष्टी आहेत. शरीर सुद्धा निरानंद म्हणजेच पूर्ण आनंदमयी असण्याऐवजी पूर्णपणे कष्टमय आहे. या शरीरामुळेच आपल्याला भौतिक जगामधील सर्व गोष्टी अनुभवायास लागतात. पण जो भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला तत्काळ सच्चिद आनंद शरीराची प्राप्ती होते. वाचू पुढे बरोबर. वर्तमान देहाचा त्याग आणि दुसऱ्या देहाची प्राप्ती ठीक आहे. करण्याचा एक परिच्छेद झाला ना, थांबूत आपण, हे समजून घेऊत आधी. तर आता काय म्हणतायत की एक तर त्यांनी मुद्दा सांगितला की आपल्याला जर भगवंतांचं धाम प्राप्त करायचंय तर आपल्याला काय करावं लागेल, तर विचार करावे लागतील भगवंतांबद्दल, भगवद्गीतेचे विचार करावे लागतील आणि ह्या भौतिक जगतातलं जे आपलं ही खोटी ओळख आहे ती आपल्याला सोडून द्यावी लागेल, है ना. हे महत्वाचा एक पहिला पॉइंट सांगितलं. आता ते पुढं काय सांगतायत की हे अजून काय सांगतायत की जर आपल्याला भगवत धाम प्राप्त करायचंय तर काय, जेव्हा आपण मरणार आहेत, है ना, जे अंतिम समय अंतकालेच्या मामेव, तर जेव्हा हे आयुष्याचा जो शेवटचा क्षण आहे, है ना, तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, कृष्ण काय म्हणतायत, माझे स्मरण करा, है ना. तर भगवंतांचे स्मरण करत करत जर आपण देह सोडला, है ना, तर काय होईल, भगवंत म्हणतात तत्काळ, है ना, म्हणजे लगेचच काय होईल, असं आपण देह सोडला आणि लगेच आपण दुसऱ्या क्षणाला कुठं असू, भगवत धामात असू, है ना, म्हणजे तत्काळ. आणि असं आहे, ह्याच्यात काहीच संशय नाही, है ना. पहिला मुद्दा जे त्यांनी सांगितला होता की आपण भगवद्गीतेचे विचार आपल्या मनामध्ये केले पाहिजे, है ना. तर ह्यांचा फायदा असा आहे की आपण जर नेहमी हे भगवंतांचे, भगवद्गीतेचे जर विचार आपल्या मनात असतील तर काय होईल, कारण आपल्याला माहिती नाही ना आपण कधीही देह सोडणार, है ना. त्याच्यामुळे कधीही जरी आपण देह सोडला आणि आपल्या मनात तर तेच विचार असतील, है ना, त्याच्यामुळे आपल्याला लगेचच तत्काळ काय होईल, तर हे भगवंतांच्या धामाची प्राप्ती होईल. आणि त्याच्यामुळे मग आपण भगवत धाम, जो आपला विषय आहे इथं 6वा मुख्य विषय आहे ना, तो काय की भगवत धामाचं धाम कसं प्राप्त करायचं, कसं करायचं, तर त्यांच्याबद्दल विचार करून, भगवंतांबद्दल विचार करून, है ना. तर हे ह्याचं उत्तर, पहिला पॉइंट आपल्याला मिळाला. तर जसं हे नक्कीच है ना, आध्यात्मिक धामाची प्राप्ती होते. पुन्हा ह्या श्लोकात त्यांनी मदभाव म्हटलंय, म्हणजे काय, मदभाव म्हणजे काय, तर परमपुरुषाच्या परमप्रकृतीला उद्देशून योजण्यात आला आहे. तर परमपुरुष काय आहे, सच्चिदानंद विग्रह आहे ना. म्हणजे काय असतं सच्चिदानंद विग्रह, म्हणजे सत म्हणजे काय असतं, तर शाश्वत असतं, आणि सच्चित आणि आनंद, तर आनंदाचा आनंद, आणि चिद म्हणजे ज्ञानमय, सच्चिद आनंद म्हणजे त्याचा अर्थ दिलाय. सत म्हणजे काय असतं, तर शाश्वत असतं, आणि चिद म्हणजे जे आनंद रूपी भगवंत, ज्ञानमय जे भगवंत आहेत ते, है ना. आणि आनंद म्हणजे आनंद. तर असं हे जे सच्चिदानंद विग्रह आहेत, पुरुष आहेत भगवंत, आपले वर्तमान शरीर सच्चिदानंद रूपी नाही, है ना. आपलं शरीर तसं नाही, भगवंतांचं आहे. तर आपलं हे जे शरीर कसं आहे, असत आहे, म्हणजे काय, शाश्वत नाही. तर काय, आपण मरणार आहेत एक दिवस, है ना. शरीर आपलं नष्ट होणार आहे ना, शाश्वत नसून नश्वर आहे. चित्त म्हणजे ज्ञानमय नसून पूर्णपणे अज्ञानमय आहे. आपल्याला काय, या जगतामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत का हो, नाही. या भौतिक जगत हे एवढं लहान आहे, है ना. तर आध्यात्मिक जगत केवढं आहे, तर असं सांगितलं की हे जे भौतिक जगत आहे, है ना, ह्याच्या किती पट आहे आध्यात्मिक जगत, 3 पट आहे, है ना. तर म्हणजे हे पूर्ण विश्व म्हणजे काय होतं, हे भौतिक जगत आहे ना, आणि हे आध्यात्मिक जगत, है ना. हे जर मिळून एक आहे असं समजलं, तर हे आध्यात्मिक जगत ते आहे, ते 3 भाग आहेत त्याचे, आणि हे भौतिक जगत काय आहे, एकच भाग आहे, हा एक मधला, है ना. म्हणजे हे आध्यात्मिक जगत हे भौतिक जगताच्या तिप्पट आहे. हे भौतिक जगत एवढं लहान असून पण काय होतं,
आपल्याला भौतिक जगतातल्याच पूर्ण गोष्टी माहित नाही है ना. तर पृथ्वी बद्दल पूर्ण माहिती नाही आपल्याला है ना. पुन्हा हे ग्रह तारे ह्यांच्याबद्दल पूर्ण माहिती नाही है. तर ह्या भौतिक जगतातलीच आपल्याला पूर्ण माहिती नाही आणि किती अवघड असते माहिती करण्यासाठी. किती किती पुस्तकं आपल्याला शोध लावावे लागतात माहिती करावी. आणि तर हे आध्यात्मिक जगत तर ह्याच्या आणखीन तिप्पट आहे. तर आपल्याला किती आपण अज्ञानात आहोत आहे ना. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीतच नाही. तर पूर्ण या जगाबद्दलही आपल्याला पूर्ण ज्ञान नाही. आणि तर आपलं हे जीवन पण, आपल्या जीवनात पूर्ण आनंद असतो का नाही. खूप सारे कष्ट असतात रूपात ते सांग. तर इथं आपल्याला ह्या भौतिक जगतामध्ये हे सगळं असं उलट अनुभवायला मिळतं आणि सच्चिदानंदाच्या उलट. पण जेव्हा आपण भगवंतांचं स्मरण करत शरीराचा त्याग करतो तत्काळ आपल्याला सच्चिदानंद शरीराची प्राप्ती होते. कारण का हो, ते कारण आपण भगवत धामात जातो ना. तर तिथं आपल्याला या शरीराची प्राप्ती होते. भगवंतांचं जसं सच्चिदानंद शरीर आहे तसंच आपल्याला सच्चिदानंद शरीर मिळतं है ना, असं सांगतायत प्रभू. ठीक आहे. काय करावं लागेल त्याच्यासाठी? पहिलं की आपल्याला भगवंतांबद्दल विचार करावे लागतील नेहमी है ना. आणि नेहमी केले तर काय होईल की मृत्यूच्या वेळेस पण येतील विचार. आणि मृत्यूच्या वेळेस विचार आल्यामुळं जसं आपण देहाचा त्याग करू, दुसरा देह प्राप्त करणं, शिवजी काय होईल आपल्याला तिथं भगवंतांच्या धामामध्ये आपण जाऊ शकतो. पुढचा परिच्छेद वाचा पण. वर्तमान देहाचा त्याग आणि दुसऱ्या देहाची प्राप्ती करण्याचा या भौतिक जगातील मार्ग सुद्धा व्यवस्थितपणे ठरवण्यात आला आहे. पुढील जन्मी मनुष्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होईल हे ठरवल्यानंतर मनुष्याचा मृत्यू होतो आणि याचा निर्णय स्वतः जीव घेत नसून उच्चतर अधिकारी घेतात. वर्तमान जन्मातील कर्मानुसार आपली प्रगती अथवा अधोगती होते. वर्तमान जन्म म्हणजे पुढील जन्माची सिद्धताच आहे. म्हणून वर्तमान सिद्धता म्हणजे काय? तर पूर्वतयारी. पूर्वसिद्धता म्हणजे पूर्वतयारी आहे. म्हणून वर्तमान जन्मी जर आपण भगवत धामाची प्राप्ती करण्याची सिद्धता केली तर वर्तमान देहाच्या त्यागानंतर आपल्याला खचितच भगवंतांच्या दिव्य शरीराप्रमाणे दिव्य शरीराची प्राप्ती होईल. म्हणजे ह्या जन्मात जर आपण अभ्यास केला, तयारी केली तर आपल्याला नक्कीच काय होईल, भगवंतांसारखं शरीर मिळेल, सच्चिदानंद विग्रह. तेच सांगितलं. पुढचं वाचा. पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे अध्यात्मवादी असतात. उदाहरणार्थ ब्रह्मवादी, परमात्मावादी आणि भक्त. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये आध्यात्मिक जगतामध्ये अनंत असे ग्रहलोक असतात. या ग्रहलोकाची संख्या भौतिक जगातील ग्रहांपेक्षा अगणित पटीने मोठी आहे. हे भौतिक जग एकूण सृष्टीच्या 1/4 इतकेच आहे. एकांशेन स्थितो जगत. या आंशिक भौतिक जगतामध्ये देखील अब्जावधी सूर्य, तारे आणि चंद्र असलेली लाखो कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. पण तरीही एकूण निर्मितीच्या तुलनेत हे संपूर्ण भौतिक जगत म्हणजे एक लहानसा भाग आहे. अधिकांश निर्मिती ही आध्यात्मिक किंवा दिव्य धामाने व्यापण्यात आली आहे. ज्याला परम ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची इच्छा आहे तो भगवंताच्या ब्रह्मज्योतीला प्राप्त होतो आणि या प्रकारे आध्यात्मिक जगताची प्राप्ती करतो. भगवंतांच्या सानिध्याचे सुख अनुभवू इच्छिणाऱ्या भक्ताला वैकुंठात प्रवेश मिळतो. तेथे भगवंत प्रद्युम्न, अनिरुद्ध, गोविंद अशा नानाविध चतुर्भुज रूपांमध्ये भक्तांसोबत निवास करीत असतात. म्हणून अध्यात्मवादी साधक मृत्यूच्या शेवटच्या क्षणी ब्रह्मज्योती, परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण यांचे चिंतन करतात. असे सर्व साधक आध्यात्मिक जगतामध्येच प्रवेश करतात. परंतु भक्त किंवा साक्षात भगवंतांशी संबंध असणारा साधकच वैकुंठ लोकामध्ये अथवा गोलोक वृंदावन धामात प्रवेश करतो.
भगवंत पुढे सांगतात की या संदर्भात कोणीही संशय घेऊ नये आणि यावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे. आपल्या कल्पनांशी सुसंगत अशी गोष्ट नाही म्हणून आपण ती नाकारू नये. आपली मनोवृत्ती अर्जुनाप्रमाणे असली पाहिजे. तुम्ही सांगत असलेल्या सर्व गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून मृत्यूसमयी ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून माझे चिंतन करणारा मनुष्य खचितच आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतो, असे भगवंत म्हणतात. तेव्हा आपण त्यांच्या या म्हणण्यावर अविश्वास ठेवू नये. इथे तोच मुद्दा आणखीन विस्तार करून त्यांनी सांगितलं की अगोदर आता ते सांगतायत की 3 प्रकारचे लोक असतात की जे हे अध्यात्माचा अभ्यास करतात. ते कोण कोण आहेत? ब्रह्मवादी है ना, परमात्मावादी व भक्त है ना. ब्रह्मवादी कोण असतात? की जे भगवंत काय आहेत? ब्रह्मन, म्हणजे ब्रह्मनलाच ते काय म्हणतात की हे भगवंत आहेत. भगवंतांच्या शरीरापासून जो प्रकाश येतो त्यालाच ते भगवंत समजतात. परमात्मावादी म्हणजे कोणते असतात? की जो परमात्मा आहे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये है ना, त्यांनाच ते भगवंत समजतात. त्याच्या पलीकडे काहीच नाही असं ते समजतात, असे ते परमात्मावादी. आणि भक्त काय? भक्त ना माहित असतं की ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण तर ते सच्चिदानंद विग्रह आहेत तर तेच काय खरे भगवान आहे असं ते समजतात. तर आता तिथंच सांगितलं की आपल्याला जेव्हा आध्यात्मिक जगतामध्ये जायचंय है ना, तर आपल्याकडं आपण सच्चिदानंद नाही येत है ना. तिथं आपण हे मुद्दा बघितला होता. हे भौतिक जगत जे खूप छोट आहे, आपल्याला एवढं ज्ञान नाही. मग आता ते आध्यात्मिक जगत खूप मोठं आहे सांगतायत है ना. ते वैकुंठ आहे, तिथं भगवंत प्रत्येक वैकुंठामध्ये एका रूपामध्ये असतात है ना, प्रद्युम्न, अनिरुद्ध है ना. आणि गोलोक वृंदावन है ना, इथं सांगितलं नाही पण हे गोलोक वृंदावन कुठं असतं? आध्यात्मिक जगतामध्येच है ना. आणि तिथं कोण असतो? तिथला प्रमुख कोण असतो? कृष्णा स्वतः असतो है ना. आणि हे वैकुंठामध्ये त्यांचे विष्णूंच्या रूपामध्ये असतात ते वेगवेगळे है ना. ते इथं सांगितलंय कसं अनिरुद्ध, प्रद्युम्न है ना, या वेगवेगळ्या रूपामध्ये ते या वेगवेगळ्या वैकुंठांमध्ये ते असतात. आणि हे वैकुंठ पण कुठं असतात? आध्यात्मिक जगतातच असतात है ना. तर हे खूप मोठं आहे आध्यात्मिक जगत. सांगण्याचा उद्देश असा आहे. तर अर्जुन काय म्हणतोय की तुम्ही जे सगळं सांगताय है ना, ते सगळ्यावर माझा विश्वास आहे है ना. असं आपला विश्वास पण असला पाहिजे की आपण जर हे भगवंत जे सांगतायत है ना, अर्जुनाचा जसा विश्वास आहे तसाच आपला पण भगवंतांच्या या शब्दांवर विश्वास असला पाहिजे. जे काही भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतायत ते है ना, त्याच्यावर आपण संशय ठेवला नाही पाहिजे है ना. की जे भगवंतांनी सांगितलंय की तुम्ही जर मरताना भगवंतांचं नाव घेतलं, तुमच्या अंतिम समयी जर तुम्ही भगवंतांचं स्मरण केलं तर तुम्ही तत्काळ मला प्राप्त कराल है ना, असं जे सांगितलंय भगवंतांनी. तर त्याच्यामध्ये आपला काही असंशय आपला नसला पाहिजे. कोणीतरी वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. वाचा. भगवंताचे मृत्यूसेवी समय केवळ स्मरण केल्याने तिथून नाही वाचायचं का? हा बरोबर. भगवंताचे मृत्यू समय केवळ स्मरण केल्याने आध्यात्मिक जगामध्ये सहजपणे प्रवेश होऊ शकेल असा सर्वसामान्य सिद्धांत भगवद्गीतेतही 8.6 मध्ये सांगितला आहे. यम यम वापी स्मरणम भावम त्यज्यन्ते कलेवरम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावित. ज्या भावाचे स्मरण करीत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे करतो. ही भौतिक प्रकृती म्हणजे भगवंताच्या अनेक शक्तीपैकी एका शक्तीची अभिव्यक्ती आहे हे आपण जाणणे आवश्यक आहे. विष्णू पुराणामध्ये 6.7.61 भगवंताच्या संपूर्ण शक्तीचे विवेचन करण्यात आले आहे. विष्णू शक्ती परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या तथा परा अविद्या कर्म संज्ञा तृतीया शक्ती रिष्यते. परमेश्वराच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत.
ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत, तरी सुद्धा श्रेष्ठ अशा ज्ञानी ऋषीमुनींनी आणि मुक्त जीवांनी या सर्व शक्तीचा अभ्यास करून त्यांचे 3 विभाग केले आहेत. या सर्व शक्ती विष्णू शक्ती म्हणजेच भगवान श्री विष्णूंच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत. प्रथम शक्ती म्हणजे परा किंवा दिव्य आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीव हे पराशक्तीमध्ये येतात. इतर शक्ती किंवा भौतिक शक्ती या तमोगुणामध्ये येतात. मृत्यू समयी आपण या भौतिक जगातील कनिष्ठ शक्तीमध्ये राहू शकतो अथवा आध्यात्मिक जगातील दिव्य शक्तीची प्राप्ती करू शकतो. म्हणून भगवद्गीता 8.6 सांगते की यम यम वापी स्मरणम भावम त्यजन्ते कलेवरम तम वैती कौंतेय सदा तद्भाव भावितः. ज्या भावाचे स्मरण करत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो, त्याच भावस्थितीची प्राप्ती ते पुढील जन्मात निश्चितपणे करतो. पुढे वाचायचं का प्रभूजी? वाचा. आपल्याला जीवनामध्ये एकतर भौतिक किंवा आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करण्याची सवय असते. आपल्याला जर भौतिक जगताबद्दल चिंतन न करता आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करायचे असेल तर ते कसे करावे? आपल्याकडे विपुल साहित्य आहे जे आपण विचारांना मायशक्तीने वृत्तपत्र इत्यादी वापरून टाकते. आपण या साहित्यातील लक्ष काढून वैदिक साहित्यामध्ये आपली विचारशक्ती गुंतवली पाहिजे आणि यासाठी थोर ऋषी महर्षींनी पुराणे इत्यादी पुष्कळ वैदिक साहित्याची रचना केली आहे. पुराणे ही काल्पनिक नसून ती ऐतिहासिक आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये मध्य 20.122 पुढील श्लोक आढळतो. मया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. स्मृतीभ्रष्ट किंवा मायामुग्ध जीवांना किंवा बद्ध जीवांना त्यांच्या परमेश्वराचे असणाऱ्या संबंधाचे विस्मरण झाले आहे आणि जीव हे भौतिक कार्य करण्यातच मग्न झाले आहेत. जीवांची विचारशक्ती अथवा भावना आध्यात्मिक दिव्य जगताकडे वळवण्यासाठी कृष्ण द्वैपायन व्यासांनी विपुल वैदिक साहित्य दिले आहेत. सर्वप्रथम त्यांनी वेदांचे 4 विभाग केले. नंतर त्याचे विश्लेषण पुराणांमध्ये केले. अल्पबुद्धी लोकांसाठी त्यांनी महाभारत लिहिले. महाभारतामध्येच भगवद्गीता सांगण्यात आली. यानंतर संपूर्ण वैदिक साहित्य सारांश रूपात वेदांत सूत्रांमध्ये सांगितले आणि भावी मार्गदर्शनासाठी वेदांत सूत्रावर सहज आणि सुंदर अशी श्रीमद भागवत नामक व्याख्या लिहिली. या वैदिक शास्त्रांचे चिंतन, मनन आणि अध्ययन करण्यामध्येच आपण आपले मन गुंतवले पाहिजे. ज्याप्रमाणे भौतिकवादी लोक मनोरंजनासाठी किंवा विरंगुळ्यासाठी वर्तमानपत्रे, कादंबरी इत्यादी अनेक प्रकारच्या जडवादी साहित्याचे वाचन करतात, त्याचप्रमाणे आपले मन व्यासदेवाने दिलेले ग्रंथ साहित्य वाचण्याकडे वळवले पाहिजे आणि असे केल्यानेच आपण मृत्यूच्या अंतिम क्षणी भगवंताचे स्मरण करू शकू. भगवंताने सुचवलेला हा एकच मार्ग आहे आणि त्याच्या यशाच्या खात्रीबद्दल भगवंत सांगतात की याबद्दल मुळीच संदेह नाही. तस्मात सर्वेषु कालेषु मामनस. थांबूया इथं इथं थांबूया. तर इथं काय सांगतायत प्रभुपादांनी आतापर्यंत जे सांगितलं की भगवंतांनी सांगितलं की जर आपल्याला भगवंतांचं धाम प्राप्त करायचंय तर आपल्याला काय केलं पाहिजे की भगवंता आपल्या मृत्यूच्या समयी अंतकाली आपण भगवंतांचं स्मरण करत हे शरीर आपण सोडलं पाहिजे है ना. तर केवळ जण आपण स्मरण केलं आहे ना, जसं या श्लोकात सांगितलं यम यम वापी स्मरण भाव त्याचे ते अंते कला म्हणून आहे ना. जे काही आपण स्मरण करतोय आहे ना आपल्या देहाचा त्याग करताना, तसंच आपण काय करतो तेच आपण प्राप्त करतो पुढच्या जन्मामध्ये आहे ना. ह्याचं काय उदाहरण आहे शास्त्रांमध्ये? ह्याचं काही उदाहरण आहे का? एखाद्यानं जे त्यानं स्मरण केलं तेच त्याला प्राप्त झालं पुढल्या जन्मामध्ये. भरत महाराज. जड भरत आणि हरिण. हा बरोबर आहे. जड भरत आणि हरिण. हा, तर भरत महाराज पहिले आहे ना. तर भरत महाराजांनी मरताना काय केलं? हरणाचं स्मरण केलं आहे ना. हरणाचं स्मरण केल्यावर पुढच्या जन्मामध्ये ते हरिणच झाले है ना. तर असं आहे, जे काही आपण स्मरण करू मरताना तर तेच आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर प्रभुपाद सांगतायत की 3 प्रकारच्या शक्ती आहेत. आता तुमची सेवा चालू आहे? तुमची सेवा चालू आहे? कोण आहे तुमच्याबरोबर? 3 प्रकारच्या शक्ती आहेत भगवंतांच्या असं सांगतायत. तर कोणत्या कोणत्या आहेत 3 प्रकारच्या शक्ती? तर एक आहे की जीव म्हणजे पराशक्ती, जीव पराशक्ती आहे. मग पुन्हा त्यांचे अपराशक्ती आहेत.
भौतिक शक्तीमध्ये अपराशक्ती. चल, तर हे जीवाला काय असतं, स्वतंत्र असतं है ना. ते एकतर भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीमध्ये आपल्या मनाला लावू शकतात, किंवा काय करू शकतात, ते भौतिक प्रकृतीमध्ये आपल्या मनाला लावू शकतात है ना. पण पुढं सांगतायत ते जीवामध्ये काय असतं, की एकतर भौतिक किंवा आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करण्याची सवयच असते है ना. आपल्याला तसं बनवलंच आहे भगवंतांनी. कसं बनवलंय आपल्याला, आपल्याला ती सवय जन्मजातच आहे है ना. काय आहे की आपण एकतर ह्या आध्यात्मिक जगतामध्ये बद्दल विचार करू शकतो, किंवा भौतिक जगताबद्दल आपल्याला चिंतन करू शकतो. आपल्याला जर भौतिक जगताबद्दल चिंतन न करता आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करायचं असेल, तर ते काय कसं करावं लागेल त्याला, तर आपल्याला ते ग्रंथ पढावे लागतील है ना. तर खूप साहित्य आहे, पुष्कळ असं साहित्य आपल्या विचारांना मायाशक्तीकडे, वृत्तपत्र इत्यादी व्यापून टाकते. आपण या साहित्यातील लक्ष काढून वैदिक साहित्यामध्ये आपली विचारशक्ती गुंतवली पाहिजे है ना. काय आपण जसं वाचन करू तसे आपले विचार होतील है ना. जर आपण या जगामधले जर ग्रंथ वाचले है ना, पेपर इत्यादी, इथल्याच जर आपण कादंबऱ्या वाचल्या, इथलेच जर आपण मनोरंजक ग्रंथ वाचले, तर काय होतील, इथलेच विचार येतील, भौतिक जगतातलेच आपल्या मनामध्ये. पण असे हे जे भगवद्गीता, जे व्यासदेवांनी लिहिलेले ग्रंथ आहेत है ना, ते जर आपण वाचले तर काय होईल, आपल्याला आध्यात्मिक विचारच आपल्या मनामध्ये येतील है ना. तर त्याच्यामध्ये चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलंय की आपण सध्या कसे आहोत, या भौतिक जगतामध्ये आहोत, म्हणजे कसे आहोत, मायामुग्ध जीव आहोत है ना. आणि स्वतःहून आपल्याला कधीच भगवंतांबद्दल ज्ञान होणार नाहीये है ना. तर ते कसं होईल, आपल्यासाठी कृपा करण्यासाठी, की आपण आपल्या विचारांना असं आध्यात्मिक बनवावं है ना, यासाठी कृष्णानं हे काय सांगितले, सगळे ग्रंथ आपल्याला दिलेत है ना. महाभारत, भगवद्गीता, रामायण, असे सगळे ग्रंथ. आणि हे जर आपण सगळी ग्रंथ जर आपण वाचले, तर काय होईल, मृत्यूच्या समयी नक्कीच आपण वाचून समजून घेतले आणि त्याच्यामधले जर आपण विचार करायला लागलो, तर भगवंतांचं स्मरण आपण करू शकू मृत्यूच्या समयी है ना. आणि हाच मार्ग काय आहे, भगवंतांनी सांगितलेला एकच मार्ग आहे है ना, जो ज्याद्वारे आपण भगवत धामामध्ये जाऊ शकतो. पुढचं वाचा, काय सांगतायत प्रभुपाद. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरं युद्धचः मयं परितमनो बुद्धि मामेव वैश्यस्य संशय. म्हणून अर्जुना, तू नित्य माझे कृष्ण रूपामध्ये चिंतन करून युद्ध करण्याच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजेस. तुझे कार्य मला अर्पण केल्यामुळे आणि मन व बुद्धी माझ्यावर केंद्रित केल्यामुळे तू निसंदेह माझी प्राप्ती करशील. भगवद्गीता 8.7. अर्जुनाने त्याच्या कर्तव्याचा त्याग करून फक्त भगवंताचे स्मरण करावे असे भगवंत त्याला सांगत नाहीत. भगवंत कोणतीही अव्यवहार्य गोष्ट कधीच सांगत नाहीत. या भौतिक जगामध्ये शरीराचे पालनपोषण करण्यासाठी प्रत्येकाला कर्म हे केलेच पाहिजे. कर्मानुसार मानवी समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्णामध्ये विभाजन करण्यात आले आहे. ब्राह्मण किंवा बुद्धिमान वर्ग एका विशिष्ट प्रकारचे कर्म करतात. क्षत्रिय किंवा प्रशासकीय वर्ग एका प्रकारचे विशिष्ट कर्म करतात आणि व्यापारी व कामगार शूद्र वर्ग त्याचे विशिष्ट प्रकारचे कर्म करतात. मानवी समाजामध्ये जरी कोणी कामगार, व्यापारी, प्रशासक किंवा शेतकरी असेल, अथवा उच्चवर्णीय साहित्यिक, वैज्ञानिक किंवा धर्मशास्त्र निपुण असला, तरी त्याला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कर्म करावेच लागते. यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतात की त्याने त्याच्या कर्तव्याचा त्याग करण्याची गरज नाही, तर त्याचे पालन करतानाच भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करणे आवश्यक आहे. मामनुस्मर, जर एखाद्याने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करते वेळी श्रीकृष्णांचे स्मरण करण्याचा सराव केला नाही,
तर त्याला मृत्यू समयी भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य होणार नाही. श्री चैतन्य महाप्रभू हेच सुचवितात. ते सांगतात की कीर्तनीय सदाहरी, प्रत्येकाने भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश माझे स्मरण कर आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला उपदेश नित्य भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करा, हे दोन्ही सारखेच आहेत. यामध्ये भेद मिळणार नाही, कारण कृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम हे एकच आहे. परम सत्याच्या स्तरावर नाम आणि नामी यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून नित्य दिवसातील 24 तास भगवंताचे नामस्मरण करून त्यांचे चिंतन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच आपल्या जीवनातील सर्व कर्मे अशा रीतीने केले पाहिजेत की आपण त्यांचे नित्य स्मरण करू शकू. हे धन्यवाद कसे शक्य आहे? धन्यवाद गुरुजी. एवढं आपण समजून घेऊ. तर आतापर्यंत काय सांगितलं हो, भगवत धामामध्ये जर जायचं असेल तर काय करायला सांगितलं प्रभुपादांनी आपल्याला? पहिले तर सांगितले की त्यांचे आदेश म्हणजे भगवद्गीता आपण समजून घेतली पाहिजे. हा बरोबर. खूप मुद्दे सांगितले हे हा मध्ये. आणखीन काय सांगितलं? बरोबर आहे, पहिला मुद्दा तुम्ही बरोबर सांगितला की आपण हे ग्रंथ समजून घेतले पाहिजेत असं सांगितलं. आणखीन काय पुढं काय सांगितलं मग? निरनिराळ्या शास्त्रांचं जे व्यासदेवांनी लिहिलेले आहेत, उदाहरणार्थ भगवद्गीता असेल, भागवतम असेल, वेद असतील, पुराण असतील किंवा अजून चैतन्य चरितामृत असेल, तर ह्या सगळ्या शास्त्रांचे अध्ययन आपण नियमित केलं पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष आपण दुसरीकडे न वळवता, म्हणजे की वर्तमानपत्र असतील तुमचे किंवा टीव्हीवरील काही दुसरे काही कार्यक्रम असतील किंवा काही कादंबऱ्या असतील, तर हे वाचनामध्ये वेळ न घालवता आपण जर हे शास्त्रांचं अध्ययन जर नियमितपणे जर केलं तर मृत्यूसमयी आपल्याला ह्या सर्वांचे विचार येतील आणि त्या विचारांती आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. दुसरा पॉईंट त्यांनी माताजींनी सांगितल्याप्रमाणे सांगितलं की जर तुम्हाला भगवत धामात जायचंय तर काय केलं पाहिजे? मृत्यूच्या वेळेस काय केलं पाहिजे? भगवंतांचं स्मरण केलं है ना. आणि ते जर तुम्हाला स्मरण करायचंय तर तुम्हाला काय वाचलं पाहिजे? व्यासदेवांनी जे सांगितले ग्रंथ है ना, ते वाचलं पाहिजे आणि भगवंतांचं मग स्मरण आपल्याला मृत्यूच्या वेळेस होईल है ना. आणि भौतिक कादंबऱ्या वाचणं, हे भौतिक ग्रंथ, भौतिक माहिती घेणं हे सोडून दिलं पाहिजे है ना, असं सांगितलं प्रभुपादांनी. आता काय वाटेल हो? आता आपल्याला तर भगवत धामात जायचंय है ना, जायचंय की नाही? जायचं. हा, तर मग आता काय, आपण मग नुसतंच सगळं आपलं काम आहे ना, आपण जे उदरनिर्वाहासाठी काम करतोय ते सोडून मग हे सगळे शास्त्रच वाचायचे आणि केवळ हरिनामच करायचं आहे ना, मग काय होईल? आपल्याला मृत्यूच्या वेळेस भगवंतांचीच आठवण येईल. बरोबर आहे ना, तेच सांगितलं आतापर्यंत प्रभुपादांनी आहे ना, की आपल्याला मृत्यूच्या वेळेस भगवंतांचं जर आपण स्मरण केलं तर आपण कुठं जाणार? भगवत धाम. ते मृत्यूच्या वेळेस जर स्मरण करायचंय तर काय सांगितलं प्रभुपादांनी? भगवंताचं स्मरण कंटिन्यू. हा, आणि ते कसं करायचं कंटिन्यू स्मरण? ते ग्रंथ वाचायचे व्यासदेवांनी जे सांगितले ते है ना, भगवद्गीता, भागवतम हे ग्रंथ वाचायचे. आणि अजून काय करायचे? की नामस्मरण नामस्मरण करायचं, करायचं. त्याचं चिंतन करायचं. हा, असं जर आपण हे केलं तर मग आपलं एवढंच करायचं का आपण, असं आपल्याला वाटू शकतं है ना, की कारण एवढं केलं की काय होतं, आपल्याला मृत्यूच्या वेळेस स्मरण होईल आणि मृत्यूच्या वेळेस स्मरण केलं की आपण भगवत धामात जाऊ है ना, असं आपल्याला आपला गैरसमज होऊ शकतो. हे बरोबर आहे, हे जे आपल्याला वाटतंय ते बरोबर आहे, पण आणखीन एक त्याच्यात गोष्ट आहे है ना. काय गोष्ट आहे? तर ती आता या श्लोकात सांगतायत, कृष्णानेच सांगितली ही गोष्ट है ना. कृष्ण काय सांगतायत त्या गोष्टामध्ये, श्लोकामध्ये, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मयि अर्पित मनोबुद्धी मामे वैश्यसी असंशयः. तर कृष्ण काय सांगतायत या श्लोकामध्ये, अर्जुना तू नित्य माझे कृष्ण रूपामध्ये चिंतन करून युद्ध करण्याच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजेस. अर्जुनाला ते काय सांगताय की तू जे कर्तव्य आहे, आपल्या सगळ्यांचेच काय आहेत, एक एक कर्तव्य आहे. तर आपल्या सगळ्या, जसं अर्जुनासाठी काय कर्तव्य होतं, तो क्षत्रिय असल्यामुळं युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य होतं है ना. तर आपल्या या जीवनामध्ये काय आहे, तुमचे माझे है ना, सगळ्यांचे, आपण सगळी काही कर्तव्यापासून मुक्त नाही आहेत है ना.
तर आपल्या सगळ्यांचेच काही कर्तव्य आहेत, तर ते कर्तव्य आपल्याला सोडून नाही द्यायचे. है ना? ते करत करत आपल्याला हे स्मरण करायचा, अभ्यास करायचा आहे ना. मग कोणी विचार करेल, अरे मला भगवत धामात जायचंय, भगवत धामात जायचंय, तर मला मृत्यूच्या वेळेस भगवंतांचं स्मरण करावं लागेल. मृत्यूच्या वेळेस जर मला भगवंतांचं स्मरण करायचंय, तर मला आधी त्याच्या हरिनाम करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल, हे ग्रंथ वाचावे लागतील. दुसरं मला काहीच कार्य करायची गरज नाही. है ना? असं नाहीये. है ना? तर काय आहे, तुम्हाला तुमचं कर्तव्य पण करावं लागेल, जे तुम्हाला तुमच्या वर्णामध्ये, तुमच्या आश्रमामध्ये, तुमच्या गुरूंनी जे तुम्हाला सांगितले ते कर्तव्य. जसं आता कृष्ण त्यांचे गुरु म्हणून अर्जुनाला त्यांनी काय सांगितले, आणि ते क्षत्रिय असल्यामुळं स्वाभाविकच त्यांना जे होतं, युद्धाचं त्यांचं कर्तव्य होतं. कुणाचं? अर्जुनाचं. त्याच्यासाठी आपल्यासाठी वेगवेगळं असेल, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य. ते कर्तव्य करत करतच आपल्याला काय करायचंय, मला अर्पण करायचं, म्हणजे आपले जे कर्म आहेत ते भगवंतांना अर्पण करायचे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचंय, भगवंतांचा, आता इथे स्पष्ट लिहिलंय बघा, अर्जुनाने त्याच्या कर्तव्याचा त्याग करून फक्त भगवंतांचेच स्मरण करावे असे भगवंत त्याला सांगत नाहीत. असं नाही सांगितलं भगवंतांनी. भगवंतांनी काय सांगितलं अर्जुनाला, की तुझे कर्तव्य कर आणि त्याच्यासोबत तू हे स्मरण पण कर, दोन्ही गोष्टी कर. तर भगवंत कोणतीही अव्यवहार्य गोष्ट है ना, हे व्यावहारिक आहे, है ना, म्हणजे काय, प्रॅक्टिकल आहे. तर भगवंत कोणतीही अशी इम्प्रॅक्टिकल, अव्यवहारिक अशी गोष्ट कधीच सांगत नाही. या जगतामध्ये जर आपल्याला शरीर आणि आत्मा आपल्याला एकत्र ठेवायचंय, आपल्या सगळ्यांनाच कर्म करावं लागणार आहे. तर सिंहाला पण, असं पण एक सुभाषित आहे की सिंहाला पण आहे ना, सिंह किती शक्तिशाली असतो, आपण तेवढे शक्तिशाली आहेत का? नाही, है ना. तर ह्या सिंहाला, वाघाला, त्यांना पण काय करावं लागतं, एवढी शक्ती त्यांच्याकडे असून त्यांना शिकार करावी लागते, एवढी मेहनत करावी लागते शिकार करण्यासाठी, है ना. आरामात असं असतं का ते, की ते तोंड असं उघडून बसलेत आणि आपोआप त्यांच्या तोंडामध्ये शिकार जाते, असं नाही जात, है ना. त्यांना पण खूप असं कष्ट करावे लागते, है ना. तसंच आपल्या सगळ्यांना काय करावं लागणार आहे, आपल्या शरीराचं पालन पोषण करण्यासाठी, है ना, आपल्याला खूप असे कष्ट करावे लागणार आहेत. ते वेगवेगळे असतील आणि एकाच प्रकारचे नसतील, पण आपल्या सगळ्यांनाच ते कष्ट करावे लागणार आहेत, है ना. आपली जी परिस्थिती आहे, है ना, कोणी ब्रह्मचारी असेल, ग्रस्त असेल, वानप्रस्थ, संन्यासी, कोणी ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, है ना. तर आपली आपली जी परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे आपल्या सगळ्यांनाच काय करावं लागणार आहे, कष्ट करावे लागणार आहेत. या कष्टापासून, या कर्तव्यापासून काय कोणीच मुक्त नाही होऊ शकत. तर आपल्या स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला कर्म करावेच लागणार आहे. तर अर्जुनांना पण कृष्णाने काय सांगितलंय, की तू कर्म करत करत, है ना, काय कर, माझं स्मरण कर, है ना. तसं जर केलं, है ना, तरच शक्य होणार आहे मृत्यूच्या समयी कृष्णाचं स्मरण होणं, है ना. केवळ जर आपण कृष्णाचं स्मरण करत बसलो, आपले कर्तव्यच नाही केले, आणि केवळ आपण आपले कर्तव्यच केले, है ना, त्याच्यात स्मरणच नाही केलं, है ना, दोन्ही पैकी एक जर केलं आपण, तर नाही होणार, है ना. दोन्ही केले तरच होणार, है ना, हे महत्वाचं. आता कोणी समजलं की अरे कृष्णाने तर कर्तव्य करायला सांगितले, है ना, मग मी स्मरण करायला वेळच नाही देणार, मी कर्तव्यच करणार फक्त, असं पण काही लोक म्हणतात, ते पण चुकीचं. काही लोक काय म्हणतात की मी फक्त स्मरणच करत बसतो, है ना, कर्तव्य नाही करणार, ते पण चुकीचं आहे. तर दोन्ही मार्ग चुकीचे आहे. तर हे दोन्ही घेऊन, सोबत घेऊन चालणं, है ना, हे बरोबर आहे, असं इथं सांगितलं या परिच्छेदामध्ये. ठीक आहे. तर आता आपल्याला वाटू शकतं की हे शक्य आहे का बाबा दोन्ही करणं, खूप अशक्य आहे. तर आता ते पुढं सांगतंय हे कसं शक्य करायचं या दोन्ही. आता आता समजून घेऊत आपण प्रभुपादांकडून. वाचा पुढे, कसं शक्य आहे. हे कसे शक्य आहे, तर आचार्यजन याबाबतीत पुढील प्रमाणे उदाहरण देतात. जर एखादी विवाहित स्त्री परपुरुषावर आसक्त असेल, किंवा एखादा पुरुष स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त परस्त्रीवर आसक्त असेल, तर या प्रकारची आसक्ती अत्यंत प्रबळ असते. अशा व्यक्ती आपल्या प्रियतमाबद्दल सतत चिंतन करीत असतात. अशी पत्नी ज्यावेळी आपली नित्य गृहकृत्य करीत असते, तेव्हा सुद्धा ती आपल्या प्रियकराला कसे भेटावे याबद्दल चिंतन करीत असते.
वस्तुतः ती स्वतःची कृत्ये इतक्या काळजीपूर्वक करीत असते की तिच्या पतीला सुद्धा तिच्याबद्दल संशय निर्माण होऊ नये. याचप्रमाणे आपण आपले परमप्रिय श्रीकृष्ण यांचे सतत चिंतन केले पाहिजे आणि त्याचबरोबर आपले भौतिक कर्म सुद्धा योग्य आणि व्यवस्थित रीतीने पार पाडले पाहिजे. पण यासाठी उत्कट प्रेम भाव असणे आवश्यक आहे. आपल्याला भगवंताबद्दल उत्कट प्रेम असेल तर आपण आपले कर्म योग्य रीतीने करू शकतो व तसेच ज्यांचे नित्य चिंतनही करू शकतो. परंतु अशा उत्कट प्रेमाचा विकास आपण केला पाहिजे. उदाहरणार्थ अर्जुन सतत श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता. श्रीकृष्णांचे नित्य सहचर होता. त्याचप्रमाणे तो योद्धाही होता. श्रीकृष्णांनी त्याला युद्ध त्याग करून ध्यान धारणेसाठी अरण्यात जाण्याचा सल्ला दिला नाही. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी योग पद्धतीचे अर्जुनाला वर्णन केले तेव्हा अर्जुन म्हणतो की या योग पद्धतीचे पालन करणे हे आपल्या अवाक्या पलीकडे आहे. पुढे वाचायचं. ठीक आहे, ठीक ठीक आहे, एवढंच समजून घेऊया आपण. आता कुणाला वाटतं की अरे 2 कार्य करणं कसं शक्य आहे? 2 कार्य कोणते आहेत होते? कोणते 2 कार्य सांगितले? कर्म करता करता भगवंताचं स्मरण कंटिन्यू करणे. हा, आणि दुसरं काय होतं? कर्तव्य, आहे ना. एक कर्तव्य आणि स्मरण. तर भगवंतांनी काय सांगितलं? हे जे दोन्ही आहेत ते करत राहावा एकत्रच. आता एखाद्याला वाटेल की अरे एकाच वेळेस कसं आपण हे 2 कार्य करायचे, तर त्याला उदाहरण दिलंय त्यांनी, है ना. तर एखादा स्त्री किंवा पुरुष आहे, है ना, तर ते काय दुसऱ्याकडे जर तो आकर्षित झाला तर तो काय करतो? तो त्याचं कामच करतोय दिवसभर, पण त्याच्यामध्ये काय बनवतो? त्याच्या मनात काय चालू आहे? स्मरण चालू आहे ना, की कसं माझ्या प्रियकराला आणि या प्रेयसीला मी भेटू, है ना, असं ते दोघं विचार करतायत. तर असं विचार आहे ना, भगवंतांबद्दल असं विचार आहे ना, आपण बघायचं. भगवंतांचे सगळ्यात महान भक्त कोण आहे? तो ज्यांचं सांगितलं जातं, शास्त्रांमध्ये नाव आहे. Right? शंकरजी. ते आहेत वैष्णवानाम यथाशम. पण आपल्या जे गौडीय शास्त्रांमध्ये सांगितलं जातं त्याच्यानुसार कोण आहे? चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू तर भगवंताचे हा, स्वतः भगवंतच आहेत ते, है ना. ते आपल्याला भक्ती शिकवायला आलेत, है ना, राधाराणीच्या भावामध्ये. तर आपल्या ह्याच्यामध्ये आपण सांगतो की गोपी आहेत, है ना. कुठल्या? वृंदावनच्या ज्या गोपी आहेत, है ना, त्या सर्वोच्च भक्त आहेत असं आपण सांगतो, है ना. ते चैतन्य महाप्रभू, राधाराणी, है ना, हे सगळे तिथलेच वृंदावन मधल्या गोपी आहेत. या सर्वोच्च भक्त. तर ते गोपी कसं करायच्या हो भक्ती? दिवसभर त्या काय करायच्या? आपले कर्म करता करता भगवंताचं स्मरण करायचं. हा, तर एवढे बघा, जे आपण ज्यांना सर्वोच्च भक्त आपण कुणाला समजतो? गोपींना, वृंदावनच्या, है ना. ते आपण कशा प्रकारे भक्ती करतात? की ते गाईचं दूध काढताना, है ना, आणि दुधापासून दही बनवताना, है ना, दह्यापासून ताक बनवताना, है ना. तर असं प्रत्येक वेळेस ते पुन्हा ते ताक बनवलंय, लोणी बनवलंय, दही बनवलंय, ह्याला ते घेऊन विकायला जाताना, है ना, हे सारखं त्यांचं काम चालूच आहे, है ना. आणि त्याच्यासोबत ते भगवंतांचं स्मरण करतायत. अशा प्रकारे आपण हे दोन्ही एकत्र केलं पाहिजे, है ना. भगवंतांचं स्मरण आणि आपलं कर्तव्य, दोन्हीपैकी एकच नाही करायचं आपल्याला, है ना. तर दोन्ही करायचे. ठीक. तर असं जर केलं तर काय होईल? दोन्ही केले तर काय होईल? कशासाठी दोन्ही करायचेत आपल्याला? हा, मृत्यू समयी भगवंतांचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे, है ना, हे आपला उद्देश आहे ना. स्मरण झालं पाहिजे. बरोबर. ठीक आहे, एवढं स्पष्ट झालं. आता पुढचं वाच. अर्जुन वाच. यो अयम योग स्तया प्रोक्तम साम्येन मधुसूदन यतस्याह न पश्यमी चंचलत्वात स्थिती स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, ज्या योग पद्धतीचे वर्णन तुम्ही केले आहे ते अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. भगवद्गीता 6:33. पण भगवंत सांगतात, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनानन्तरात्मनः श्रद्धावान् भजते यो मां
स मे युक्त तमो मत. सर्व योगी जनांमध्ये जो दृढ श्रद्धापूर्वक सदैव माझ्यामध्ये निवास करतो, अंतःकरणात माझेच चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो योगाद्वारे माझा अत्यंत निकट संबंधी होतो आणि असा हा योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे, असे माझे मत आहे. भगवद्गीता 6:47. म्हणून जो भगवंताचे निरंतर स्मरण करतो तो सर्वश्रेष्ठ योगी, ज्ञानी तसेच सर्वश्रेष्ठ भक्तही आहे. पुढे जाऊन भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे तो युद्ध टाळूच शकत नाही, पण जर त्याने श्रीकृष्णांचे चिंतन करीत युद्ध केले तर तो मृत्यू समय श्रीकृष्णांचे चिंतन करू शकेल. मात्र यासाठी मनुष्याने परमेश्वराच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणे आवश्यक आहे. पुढे वाचा. वाचत. वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसून मन आणि बुद्धीद्वारे करीत असतो. म्हणून बुद्धी आणि मन जर निरंतर भगवंताच्या चिंतनामध्ये संलग्न केले तर स्वाभाविकपणे सर्व इंद्रिय सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न होतात. वरकरणी पाहिल्यास इंद्रियांची कार्य सारखीच दिसतात, पण त्यामागील भावना निराळी असते. मन आणि बुद्धीला भगवंताच्या चिंतनात कसे संलग्न करावे याबद्दल भगवद्गीता शिकवते. अशा प्रकारे संलग्न झाल्याने मनुष्य भगवत धामात प्रवेश करू शकतो. जर मनाला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न केले तर सर्व इंद्रिय आपोआपच त्यांच्या सेवेमध्ये मग्न होतात. श्रीकृष्णांच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही एक दिव्य कला आहे आणि हेच भगवद्गीतेचे रहस्य आहे. बस. इतकं समजून घेऊ. तर कसं करायचं हे स्मरण? अर्जुनाला जेव्हा सांगितलं की स्मरण करा, है ना, तर अर्जुन काय म्हणतो, हे मन खूप चंचल आहे, माझं मनच माझं ऐकत नाही. है. तर काय करतं ते मन? कुठं पण जातं, अस्थिर आहे ते खूप मन, है ना. तर मी कसं ह्याला नियंत्रित करू असं म्हणतो. जेव्हा भगवंत म्हणतात की स्मरण कर, है ना, अर्जुन काय म्हणतो, माझं मनच इकडं तिकडं पळतं. भगवंत त्याला काय सांगतायत मग? तर योग म्हणजे काय? सर्वोच्च योगी कोण आहे? है ना, तर तो कोण आहे? तो माझं चिंतन करतो, है ना, भगवंतांची प्रेममयी सेवा करतो, है ना, आणि माझा अत्यंत निकट संबंधी होतो, असा हा योगी सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे. है ना. तर तुला जर मनाला नियंत्रित करायचंय तर काय? तर तू माझी सेवा कर, माझेच चिंतन कर, म्हणजे तुझं काय होईल? मन नियंत्रित होईल. है ना. दुसऱ्या जर गोष्टींचा विचार केलास भगवंतांना सोडून, दुसऱ्या गोष्टीचं जर तू चिंतन केलंस, है ना, दुसऱ्या कोणाची जर सेवा केलीस तर काय होईल? तर हे मन तुझं अनियंत्रितच राहील. है ना. जेव्हा भगवंतांचं चिंतन करशील, जेव्हा भगवंतांची सेवा करशील, तेव्हाच काय होईल? हे मन तुझं नियंत्रणात राहील. है ना. असं स्पष्ट कृष्णानं सांगितलंय अर्जुन. है ना. त्याच्यामुळं काय आहे, तर तुझं कर्तव्य करत करत, है ना, तू काय कर? भगवंतांचं चिंतन कर. है ना. त्याच्यामुळं काय होईल की मृत्यू समयी आपण भगवंतांचं चिंतन करू शकू, असं लिहिलंय इथं स्पष्ट. है ना. मृत्यू समयी श्रीकृष्णांचे चिंतन अर्जुन करू शकेल. मात्र यासाठी मनुष्याने परमेश्वराच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण सेवा पण केली पाहिजे. म्हणजे सेवा म्हणजे काय? तर आपण भक्ती केली पाहिजे. है ना. वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसू. आता कुणाला वाटेल की अरे हे स्मरण करायचं, शरीरानं कार्य पण करायचे, आणि कसं शक्य आहे? उदाहरण जसं दिलं होतं की शरीरानं आपण कार्य करतोय, पण मनानं आपण काय करायचं? की भगवंतांबद्दल विचार करायचं, बुद्धीने भगवंतांबद्दल विचार करायचा. आणि त्याच्यामुळं काय होईल की आपण जे कार्य करतोय ते काय होईल? भक्ती होईल. आपली सगळीच इंद्रिय, मन आणि बुद्धी जर आपण भगवंतांच्या विचारामध्ये लावलं तर काय होणार आहे की आपली सगळीच इंद्रिय काय होणार आहेत? भगवंतांच्या सेवेमध्ये लागणार आहे. त्याच्यामुळे सुरुवात आपण मन आणि बुद्धीपासून केली पाहिजे, स्मरणापासून केली पाहिजे. ठीक. आणि बरेच जण प्रश्न विचारतात, है ना, आमचं मनच नियंत्रित होत नाही. त्याच्यावर भगवंतांनी काय उत्तर दिलं? की ते जे मन आहे त्याच्यात भगवंतांचे विचार करा, है ना, ते जे मन आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावा, म्हणजे ते नियंत्रित होईल. है ना. ठीक आहे. पुढचं वाच. आधुनिक मानवाने चंद्रावर जाण्यासाठी खडतर परिश्रम केले आहेत, पण त्याने स्वतःचा आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी काहीच खडतर प्रयत्न केले नाहीत. जर एखाद्या पुढे
50 वर्षा इतके आयुष्य असेल तर त्याने असा अल्प समय पुरुषोत्तम श्री भगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी अवश्य अभ्यास आणि त्याचा विकास करण्यामध्ये स्वतः संलग्न केले पाहिजे. हाच भक्ती मार्ग आहे. एवढे आपण समजावून घेऊ. तर आता बघू ह्याच्यासाठी हे सोपं आहे का हो असं करणं? आहे ना, दोन्ही कार्य करणं असं सोपं आहे का? की एकीकडं भगवान कर्तव्य पण करणं आणि भगवंतांचं स्मरण पण करणं, है ना? हे कसं आहे, तारेवरची कसरत आहे, है ना? खूप अवघड आहे, है ना? एवढं सोपं नाही. बोलायला खूप सोपं आहे की दोन्ही एकत्र करा, है ना? पण करायला हे काय, प्रत्यक्ष सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे किती अवघड आहे ना? की आपण जेव्हा कर्तव्य करत असतो तेव्हा स्मरणच होत नाही भगवंतांचं, है ना? स्मरण करतो तेव्हा कर्तव्यच विसरून जातो, है ना? आपलं जे काम आहे तेच विसरून जातो आपण, है ना? गॅसवर आपण दूध ठेवलंय, है ना, तेच विसरून जातो, ते मग ते उतू जातं, है ना? तर असं होत राहतं आपल्यासोबत. तर मग काय होतं की तर कसं आहे, हे अवघड आहे, अवघड तर आहे, पण आपण हे जर अवघड कार्य केलं नाही तर आपण काय करू, दुसरं कोणतं तरी या भौतिक जगतात अवघड कार्य आपण करणारच आहोत. तर लोक काय करतायत, चंद्रावर जाण्यासाठी एवढी मेहनत घेत आहेत, तर आपण चंद्राच्या पलीकड भगवत धामात जाणार आहेत हे जर आपण व्यवस्थित केलं तर, है ना? तर चंद्रावर जायला जेवढी मेहनत घेतात त्याच्यात तर आपण किती पटीनं जास्त मेहनत घेतली पाहिजे, है ना? असं प्रभुपाद सांगतोय. ठीक आहे, पुढचं वाचा. श्रीमद भागवत 7.5.23 श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्मनिवेदनम. या 9 विधीपैकी सर्वात सोपी म्हणजे श्रवणम किंवा साक्षात्कारी व्यक्तीकडून भगवद्गीतेचे श्रवण करणे हे आहे. यामुळे मनुष्य परमेश्वराचे चिंतन करण्यास प्रवृत्त होऊ शकेल. अशा स्मरणामुळे भगवत चिंतन सुलभ होते आणि देह त्यागानंतर मनुष्याला असे दिव्य शरीर प्राप्त होऊ शकेल की जे भगवंताच्या सानिध्यात राहण्यास उपयुक्त असेल. भगवंत पुढे सांगतात की काय म्हणतात त्या श्लोकामध्ये मग, की आपण जर श्रवण केलं, है ना, जे साक्षात्कारी व्यक्ती आहे ना, आपले आचार्य, है ना, त्याच्यामुळं काय करतोय आपण, तर आपल्यामध्ये आता साक्षात्कारी व्यक्ती कोण आहेत, तर प्रभुपाद आहे, है ना? त्याच्यामुळे जे प्रभुपादांनी सांगितलं, है ना, तेच आपण वाचतोय, है ना? इकडचं तिकडचं आपण त्याच्यामध्ये काही टाकत नाहीये किंवा त्याच्यामधलं आपण काही काढत पण नाही, है ना? तर ते प्रभुपादांनी जे सांगितलं ते आपण काय करतोय, जसंच्या तसं फक्त समजून घेतोय त्या ठिकाणी, है ना? आपल्या ज्या आचार्यांनी सांगितलं ते समजून घेतोय. त्याच्यामुळे का का असं करतोय हो आपण, आपण आपल्या मनानं का नाही करत, कारण आपण साक्षात्कारी नाहीये, है ना? साक्षात्कारी व्यक्तीकडून श्रवण करणं खूप महत्वाचं आहे, है ना? त्यामुळेच काय होतं, जर आपण साक्षात्कारी व्यक्तीकडून जर स्मरण केलं तर त्यामुळेच मनुष्य परमेश्वरांचे चिंतन करण्यास प्रवृत्त होऊ शकेल, है ना? आपण साक्षात्कारी व्यक्तींकडून जर नाही ऐकलं तर काय होईल, आपल्यामध्ये हे भगवंतांचं चिंतन आपण करूच शकणार नाही, है ना? त्याच्यामुळे आपण काय करतोय, फक्त प्रभुपादांचं जे आचार्यांचं आहे ते त्याच्यामधूनच आपण समजून घेतोय, कारण ते जर आपण केलं तरच काय होणार आहे, आपण भगवंतांचं चिंतन करू शकणार आहे, है ना? त्यांच्याप्रमाणे जर आपण गेलो तर, है ना? असं स्मरणामुळे हे काय होणार आहे, भगवंतांचं चिंतन सोपं होणार आहे, है ना? आणि त्याच्यामुळे जर चिंतन केलं मृत्यूच्या वेळेस आपल्याला आठवण येणार आहे आणि मग त्यानंतर आपण भगवत धामामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचं वाच. भगवंत पुढे सांगतात की अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगमिना परम पुरुषम दिव्य याती पार्थानुचिंतयन. हे अर्जुना, जो पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून माझे ध्यान करतो, ज्याचे मन दृढ निश्चयाने विचलित न होता माझे चिंतन करण्यात संलग्न झाले आहे, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. श्रीमद भगवद्गीता 8.8. हा मार्ग अधिक खडतर नाही, तरी सुद्धा मनुष्याने अनुभवी व्यक्तीकडून ज्ञान घेणे आवश्यक आहे. तद विज्ञानार्थस गुरुमेवा भिगच्छेत्तः. जी व्यक्ती या पद्धतीचा अवलंब करीत आहे अशा व्यक्तीचा आश्रय घेणे आवश्यक आहे. मन हे सतत एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असते, परंतु मनुष्याने स्वतःचे मन नित्य भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या नामावर एकाग्र करण्यासाठी अध्ययन केले पाहिजे. स्वभावतःच मन हे चंचल असल्याने इकडे तिकडे धावत असते, पण ते श्रीकृष्णांच्या दिव्य नामध्वनीवर स्थिर होऊ शकते.
याप्रमाणे मनुष्याने परमपुरुषम किंवा आध्यात्मिक जगतातील पुरुषोत्तम श्री भगवान यांचे ध्यान करून त्यांची प्राप्ती करावी. अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येय प्राप्तीसाठी मार्ग आणि साधने याबद्दलचे ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे आणि या ज्ञानाची द्वारे सर्वांसाठी उघडी आहेत. येथे कोणालाही अडकाठी नाही. सर्व श्रेणीमधील लोक भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करून त्यांची प्राप्ती करू शकतात, कारण त्यांचे चिंतन करणे आणि त्याबद्दल श्रवण करणे हे सर्वांनाच शक्य आहे. ठीक. पुढे वाचा. आता एवढंच समजून घेऊया. काय म्हणतायत की भगवंत सांगतायत की हे अर्जुना, जो पुरुषोत्तम भगवान म्हणून माझे ध्यान करतो, ज्याचे मन दृढ निश्चयाने विचलित न होता माझे चिंतन करण्यात संलग्न झाले आहे, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. तर भगवंत स्वतः सांगतायत, जो कोणी भगवंतांचं ध्यान करेल, चिंतन करेल आणि विचलित नाही होणार, त्याला नक्कीच भगवंत मिळणार है ना. तर हे खूप अवघड नाहीये, आपले कर्तव्य आणि भगवंतांचं चिंतन, असं सांगतायत प्रभुपाद, दोन्ही सोबत सोबत करून. ह्याच्यासाठी जर आपण आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून जर त्यांच्या अनुभवानुसार आपण असं कार्य करत राहिलो तर काय होईल, आपलं हे जे मन आहे एका गोष्टीकडून जे दुसऱ्या गोष्टीकडे धावतं है ना, ते काय असं धावणार नाही आणि ते भगवंतांच्या नामावर एकाग्र करण्यासाठी ते अध्ययन केलं पाहिजे आपण. असं स्वभावताच मन हे चंचल आहे आणि ह्याच्यात काही प्रश्न नाही की मन आपल्या सगळ्यांचंच धावतं इकडं तिकडं, पण ते कृष्णांच्याच दिव्य नामध्वनीवर स्थिर होऊ शकतो. कृष्णाच्या नामावर, कृष्णाच्या कथेवर ते स्थिर होऊ शकतो. त्याप्रमाणे मनुष्याने परमपुरुष किंवा आध्यात्मिक जगतातील पुरुषोत्तम श्री भगवान यांचे ध्यान करून त्यांची प्राप्ती करावी है ना. त्याच्यामुळे आपण भगवंतांचं ध्यान केलं पाहिजे आणि अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येय प्राप्तीसाठीचा मार्ग आणि साधने, आपलं ध्येय काय आहे, ते कसं साध्य करायचं, त्याच्यासाठी काय साधना आहे, हे सगळं आपल्याला भगवद्गीतेत समजणार आहे. या ज्ञानाची द्वारे सर्वांसाठी उघडी आहे. तर हे जे ज्ञान आहे भगवद्गीतेमधलं असं आहे का आपल्यासाठीच आहे? नाही, सगळ्यांसाठी आहे. ज्याची इच्छा आहे, ज्याची श्रद्धा आहे, तो जो भक्त बनायला तयार आहे त्या सगळ्यांसाठी हे आहे. इथे कोणालाही अडकाठी नाही. सर्व श्रेणीमधील लोक भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करून त्यांची प्राप्ती करू शकतात, कारण त्यांचे चिंतन करणे आणि त्यांच्याबद्दल श्रवण करणे हे सर्वांनाच शक्य आहे. असं नाहीये की हे कोणाची मक्तेदारी आहे है ना, की याच जिल्ह्यामधल्या याच जातीच्या है ना, त्याच्यासाठी तुम्हाला काही शाळेत जायची गरज नाही है ना. कोणी पण ज्यांची इच्छा आहे असे लोक हे भगवंतांचं स्मरण करू शकतात, त्यांच्याबद्दल ज्ञान प्राप्त करू शकतात. त्यांना जो कोणी शिकवायला तयार आहे, जो सिनियर व्यक्ती आहे ना, त्यांच्याकडून ते शिकू शकतात. पुढचं वाच. भगवंत पुढे सांगतात की भगवद्गीता 9.32 ते 33 मा ही पार्थ योपाश्रित्य ये अपि स्यु पापयोनय श्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते अपि यान्ति परां गतिं की पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्ष्य यस्तथा अनित्यं सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. याप्रमाणे भगवंत सांगतात की एक पतित स्त्री, शूद्र कामगार किंवा कनिष्ठ स्तरावरील मनुष्य सुद्धा परमसत्याची प्राप्ती करू शकतो. त्यासाठी मनुष्याकडे प्रगत बुद्धिमत्ता असलीच पाहिजे असे नाही. मुख्य मुद्दा आहे की जो कोणी भक्ती योगाचे सिद्धांत स्वीकारतो आणि भगवंतांना जीवनाचे सर्वोच्च लक्ष किंवा अंतिम ध्येय मानतो, तो आध्यात्मिक जगतामध्ये भगवंताची प्राप्ती करू शकतो. जर एखाद्याने भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केलेल्या सिद्धांताचे पालन केले तर तो आपले जीवन कृतार्थ करू शकतो आणि जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर त्याला मिळते. हेच भगवद्गीतेचे सर्वस्व आहे. सारांश रूपात ज्याचे वाचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता हे एक दिव्य साहित्य आहे. गीता शास्त्रमिदं पुण्य य पठेत प्रयत पुमान. जी व्यक्ती भगवद्गीतेमधील उपदेशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यामधून मुक्त होते.
भय शोकादी वर्जित, सर्व प्रकारच्या भयांपासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते व तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. गीता महात्म्य 1 या पुढील लाभ सुद्धा यामध्ये आहे. गीता ध्ययन ठीक आहे. आता आपण ते पुढं गीता वाचण्याचे लाभ दिलेत ते. आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं की अगोदर त्यांनी काय सांगितलं होतं ह्याच्या अगोदर की भगवंतांबद्दलचं हे जे ज्ञान आहे ते कोण प्राप्त करू शकतं? सर्वच व्यक्ती कुणीही. कोणीही करू शकतो है ना. त्याच्यासाठी आता ते उदाहरण देत आहेत है ना की कोण करू शकतं की पतित व्यक्ती पण करू शकतो है ना. तर कोण आहे तो पतित व्यक्ती है ना. तर पतित म्हणजे जी पतित स्त्री आहे है ना, जो क्षुद्र आहे है ना, क्षुद्र कामगार आहे किंवा कनिष्ठ स्तरावर आहे, अत्यंत खालच्या स्तरावर, असे लोक पण काय करू शकतात, हे परमसत्याची भगवत धामाची प्राप्ती करू शकतात है ना. त्याच्यासाठी आपल्याला हुशार असायलाच पाहिजे, आपण बुद्धिमान असलंच पाहिजे असं आहे का? नाही. तर तिथं महत्वाचं काय आहे? आपली बुद्धी महत्वाची आहे का तिथं? भक्ती महत्वाची आहे त्यात. हा, आपण भक्तीचं जर पालन केलं, भक्तीचा स्वीकार केला, तर काय होणार आहे, त्याच्यामुळे आपल्या भगवंतांबद्दल आपले विचार येणारच आहे ना. त्या भक्तीद्वारे मग आपल्याला मृत्यूच्या समयी पण त्यांचे विचार येणारच आहेत है ना. आपण कोणीही असू है ना, कितीही पतित असू है ना, त्याचा काही तिथं संबंध नाही. असं नाही की आपल्याला खूप बुद्धिमान असलं पाहिजे, आपण सगळं काही वाचलं पाहिजे, असं काही नाही. आणि केवळ आपण भक्ती केली पाहिजे. ते जर आपण केलं तर काय होणार आहे, आपण भगवंतांच्या भगवंतांना धामामध्ये प्राप्त करू शकतो. शकतो है ना. हेच भगवद्गीतेचा सार आहे है ना. असं सांगितलं, सार सर्वस्व आहे. त्याच्यानंतर काय करतायत त्यांनी, तर हे जे गीता महात्म्य जे पुस्तक आहे शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे, तर त्याच्यामधला श्लोक प्रभुपादांनी घेतलाय आणि त्यांचे अर्थ दिले. आणि तर त्याचा पहिला श्लोक काय आहे की गीता शास्त्रम इदम पुण्यम य पठेत प्रयत पुमान. थोडासाच भाग घेतलाय त्यांनी, भय शोकादी वर्जित. अजून एक थोडासा, पूर्ण श्लोक नाही दिला. त्याचं भाषांतर काय, तर जो व्यक्ती भगवद्गीतेमधील उपदेशांचे पालन करतो तो जीवनातील सर्व दुःखे किंवा चिंता यामधून मुक्त होतो. सर्व प्रकारच्या भयांपासून अशी व्यक्ती मुक्त होत शकते जिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. आणि भगवद्गीता वाचल्यामुळं सगळ्या दुःखांमधून मुक्ती होणार आहे असं पहिल्याच श्लोकात सांगितलं. पण दुसऱ्या श्लोकात त्यांनी काय सांगितलंय, गीता अध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव संती ही पापानी पूर्वजन्म कृतानी च. तर ते काय सांगतायत की जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिक व पूर्ण पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंतांच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही. तर पूर्वजन्मात आपण कितीही जरी पाप करत असलो किंवा आता पण जरी या भक्तीमध्ये याच्या अगोदर जे आपण पाप केले त्याचा काहीच परिणाम होणार नाही. जर आपण काय केलं पाहिजे, इथून जर आपण गांभीर्याने सिरियसली है ना भगवद्गीतेच अध्ययन केलं तर भगवंतांची आपल्यावर कृपा होईल आणि आपले जे अगोदरचे पाप कर्म आहेत है ना ते निघून जातील है ना. त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. आणि असं गीतेमध्ये पण असाच एक श्लोक आहे, तो कोणता, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व विविध प्रकारच्या धर्माचा त्याग करून है ना फक्त जर आपण कृष्णालाच जर शरण गेलो तर कृष्ण काय म्हणतायत की ते आपल्या सर्व पापापासून है ना ते मुक्तता करतील. त्याबद्दल तू भय बाळगू नकोस, त्याच्याबद्दल तू काही संशय ठेवू नकोस, असं ते अर्जुनाला सांगतायत स्पष्टपणे. तू फक्त मला शरण ये आणि तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी तुझी सर्व पापांमधून मुक्तता करतो असं सांग. तर हे कशाबद्दल, त्या दुसऱ्या श्लोकाबद्दल प्रभुपादांनी हे श्लोक लिहिला होता. तिसरा श्लोक काय आहे ते गीता महात्म्यामध्ये, ते सांगतायत की मलिने मोचनम पुंसा जलस्नानम दिने दिने सकृद्गीतामृतम स्नानम संसार मलनाशनम. जसं आपण रोज काय करतो, स्नान करतो,
पाण्याने आपल्याला स्वच्छ करतो या शरीराला. पण एकदा सुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते. तर आपण रोज काय करतो, शरीरामध्ये स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करतो है ना. तर असं हे रोज जरी आपण हे शरीर स्वच्छ केलं तर काय होतं, हे रोज शरीर घाणच होत. पण एकदा जर कुणी ह्या गीतेला जर आपण पाणी समजलं, ह्या गीतेच्या पाण्यानं जर आपण आंघोळ केली, स्नान केलं, तर काय होणार आहे, आपलं पूर्णपणे आपल्याला दुसरं स्नान करायची गरजच नाही आणि आपलं हे पूर्णपणे भौतिक जीवन काय होणार आहे, नष्ट होणार आहे असं सांगितलंय त्या श्लोकात. म्हणजे काय आहे इथं महत्वाचं हे आहे की जर आपण गीता ऐकली है ना, गीतेच्या पाण्यानं स्नान करणं म्हणजे काय, गीता समजून ती आपल्या जीवनात उतरवली तर काय होणार आहे की आपल्याला जे भौतिक जीवन आहे है ना, त्याच्यामुळं जे आपलं हे आयुष्य जे आहे ते कसं झाले सध्या खराब झाले, अशुद्ध झाले, मलिन झाले, ते पूर्णपणे नष्ट होईल, शुद्ध होऊन जाईल ते, असं तिसऱ्या श्लोकात सांगतात. चौथ्या श्लोकात काय सांगतायत ते, गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरई स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा निसृता. तर काय म्हणतात की भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्रीमद भगवान यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही है ना. किम अन्य शास्त्र विस्तरई, तर दुसरं शास्त्रच वाचायची गरज नाही. केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न होत आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही. भगवद्गीतेचा हा एकच ग्रंथ पुरेसा आहे, कारण गीता किंवा संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. तसेच ती स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी सांगितली आहे. गीता ही एवढी महत्वाची आहे की हे वाचल्यानंतर दुसरं काहीच वाचायची गरज नाही, आपली पूर्ण शुद्धीकरण होऊन जाईल. पुढं म्हणतायत की हे चौथ्या श्लोकाबद्दल, मग पाचवा श्लोक पण ते सांगतायत पुढे की भारतामृत सर्वस्य विष्णु वक्त्रानि द्विनिसृतः गीता गंगोदकं पित्वा पुनर्जन्म न विद्यते. तर हे गंगेचं जे जल रूपी आपण गंगाजल जर आपण प्राप्त केलं तर काय होईल, आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. पण भगवद्गीता रूपी जर जल आपण प्राप्त केलं, ते जर पिऊन आपण बसलो तर काय होईल, ते अमृत आपल्याला प्राप्त होईल गीतेचं. भगवद्गीता ही पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या मुखातून प्रकट होते, तर गंगा ही त्यांच्या चरण कमलातून उत्पन्न होते. प्रकट. तर दोन्ही पण काय आहेत, गीता आणि गंगा ह्यांच्यामध्ये काय साम्य आहे की त्या दोन्ही पण भगवंतांपासून उत्पन्न होतात, एक मुखातून होते आणि एक चरणातून. तर आपल्याला माहिती आहे आपण भगवंतांना भोग दाखवतो है ना, ते भोग जे दाखवतो भगवंत ते कसं स्वीकार करतात, तो डोळ्यांनी स्वीकार करतात. ते भगवंत केवळ बघतात त्याला है ना. तर मग डोळ्यांनी स्वीकार करतात म्हणजे काय, तर भगवंत आपण कसं स्वीकार करतो, जे आपल्याला खायला दिले ते आपण आपल्या तोंडातून स्वीकार करतो है ना. पण काय भगवंतांचं जे तोंड आहे आणि डोळे आहे ह्याच्यामध्ये काही भेद आहे का, नाही, यामध्ये काहीच फरक नाही. तर तसंच आता इथं सांगतोय, काहीच फरक नाही. गंगा कुठून निघते, भगवंताच्या चरणांमधून. गीता भगवंताच्या तोंडामधून. तर हे चरणामध्ये आणि तोंडामध्ये काहीच फरक नाही. तर त्याच्यामुळं हे गीता आणि गंगाजल काय सारखंच आहे, पण त्याच्यापेक्षाही ह्याला जास्त महत्व आहे. कारण गंगाजलामध्ये जर आपल्याला आंघोळ करायची असेल तर काय करावं लागतं, आपल्याला स्नान करावं लागतं गंगेची पाण्यामध्ये. नदीकडचा तिथे जावे प्राप्त लागते. करावं लागतं. हा, एवढ्या लांब तिथं जावं जाऊन. लागतं गंगेमध्ये. पण हे भगवद्गीतेमध्ये आंघोळ करायचं असेल तर काय
आपण आपल्या घरी बसून करू शकतो, है ना. गीतेचं वाचन आपण गीतेबद्दल ऐकून आपण इथं तर सोपं आहे हे गीते, गंगाजलापेक्षाही सोपं आहे. गंगाजलामध्ये आंघोळ करणं उलट अवघड आहे. तर त्याच्यामुळे हे महत्वपूर्ण आहे गीता वाचन, है ना. असं हे 5व्या श्लोकात सांगितलं आहे. तर हे 2च श्लोक राहिले तर ठीक आहे. अगोदरच आपण 5 मिनिट पुढे गेलो. हे उद्या आपण 2 श्लोक करूया, म्हणजे आपलं इथं हे जे उपोद्घात आहे ते संपून जाईल.